नमस्कार. लोकसंवाद फाउंडेशनच्या या मंचावरती मी डॉक्टर गणेश मोहिते आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गेल्या 3 रविवारपासून लोकसंवाद फाउंडेशन एक नवीन ऑनलाईन व्याख्यानमाला, ज्याला आम्ही संवादमाला अशा पद्धतीनं संबोधतो, ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की या संवादमालेमध्ये पहिला संवाद महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत माननीय प्राध्यापक जयदेव डोळे सर यांनी या ठिकाणी साधला. त्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची जरब बसवली असे ख्यातकीर्त प्रशासकीय अधिकारी कृष्णा भोगे साहेब यांनी या ठिकाणी दुसरा संवाद साधला. आणि आज या ऑनलाईन संवादमालेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच केंद्रीय विद्यापीठ लखनौ येथे सुद्धा आपली अतिशय महत्त्वाची कारकीर्द ज्यांनी गाजवली असे प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव निमसे सर आज आपल्यासोबत तिसरा संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मी डॉक्टर निमसे सरांचं लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि सहभागी सर्व जणांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपणा सर्वांना ज्ञात आहे की डॉक्टर राजेश करपे सर यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंवाद या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने साहित्य, संस्कृती, समाज, शिक्षण या विविध क्षेत्रामध्ये फाउंडेशन या पुढील काळामध्ये काम करेल. 2 व्याख्यानांच्या अनुषंगाने आज फाउंडेशनच्या कामाच्या उजळणी झालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्या गोष्टीची उजळणी करणार नाही, परंतु झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी घरामध्ये स्वस्थ बसून राहण्यापेक्षा समाजासमोर नव्या नव्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणली पाहिजे आणि सातत्यानं समाजामध्ये साधक बाधक अशा स्वरूपाची चर्चा झाली पाहिजे. शेवटी प्राध्यापक हा समाजाचा वैचारिक लिडरशिप करणारा घटक असतो आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या पुढच्या काळामध्ये समाजातल्या विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणावी हा मानस घेऊन आम्ही आपल्यासमोर आहोत. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजूबाजूचं वातावरण अतिशय दुःखद आहे. आपण सकाळी सोशल मीडिया जरी ओपन केला तरी आपल्याला लक्षात येतं की आपल्याला दिवसभर भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचा मजकूर टाकावा लागतो आणि अतिशय खेदानं या सगळ्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. आपल्या हातामध्ये सध्या सकारात्मक राहणं इतकंच ते आहे, परंतु एक साथी आपल्याला सोडून चाललेले आहेत. अशा वातावरणामध्ये आपण आपली काळजी घेऊयात, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊयात आणि जी मान्यवर या सगळ्या दुःखद परिस्थितीला बळी पडलेत त्यांना या लोकसंवाद फाउंडेशनच्या मंचाच्या वतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूयात. त्याचबरोबर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विभाग प्रोफेसर आणि हिंदी मधलं नामांकित अशा पद्धतीचं जे नाव प्राध्यापक संजय नवले सर गेल्या 2 दिवसापूर्वीच आपल्याला सोडून गेले आहेत. मी लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने त्यांनाही या ठिकाणी भावपूर्ण अशा पद्धतीची श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर ओपन युअर फेसबुक प्लीज. ओपन करा. आवाज येत नाही. त्याचबरोबर तुम्ही म्यूट झालात गणेश मोहिते सर, म्यूट झालात. निखिलराव, बाकी आवाज येतात आणि मी हॅलो आवाज येतोय सर? येतोय आवाज येतोय. तर डॉक्टर अब्दुल रहमान सर यांना सुद्धा लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आजच्या या तिसऱ्या संवादामध्ये शिक्षण आणि समाज या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर सर्जेराव निमसे सर या ठिकाणी उपस्थित. आमच्या लोकसंवाद फाउंडेशनच्या सर्व सदस्य या ठिकाणी आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि विविध विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आहे. सर्वांचं एकदा पुनश्च स्वागत करतो आणि या संवाद तिसरा या विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविक मांडण्याची एक जबाबदारी आमचे सन्मित्र डॉक्टर संदीप पाटील सर यांच्यावरती आम्ही संदीप पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी
लोकसंवाद फाउंडेशनची भूमिका आणि आजच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने प्रास्ताविकपर आपलं मनोगत व्यक्त करावं. संदीप पाटील सर जालन्याच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयामध्ये गणित विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अतिशय धुरंधरी अशा पद्धतीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत आणि मी सरांना विनंती करतो की सर आपण प्रास्ताविकातून या ठिकाणी आमच्याशी संवाद साधावा. डॉक्टर संदीप पाटील सर. सर्वांना नमस्कार. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिकच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात वातावरण दूषित केले जात आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्योग सुरू आहेत. राष्ट्रीय संपत्तीचे खाजगीकरण करून भांडवलशाही बळकट करण्याचे उद्योग राजरोसपणे चालू आहेत. हे सगळे होत असताना आपण मूग गिळून गप्प बसायचे का असे प्रश्न पडणारी काही मंडळी एकत्र आली व लोकसंवाद फाउंडेशनची स्थापना झाली. आदरणीय सर्जेराव निमशे सरांसारख्या तज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनातून ज्ञान प्राप्ती करून वरती उल्लेख केलेल्या अपप्रवृत्तीच्या विरोधात जनमानस तयार करणे हा एक उद्देश फाउंडेशनचा आहे. त्यासोबतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा मानस देखील फाउंडेशनचा आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीतून घडलेल्या महाराष्ट्रात त्यांनी पेरलेल्या विचाराला डॉक्टर सर्जेराव निमशे सरांसारखी फळं लागलीत याचा मनस्वी आनंद देखील आहे. बहुजनांमधील एका शेतकरी कुटुंबातून येऊन आदरणीय निमशे सर सलग 2 वेळा आपण कुलगुरू पद भूषवलं. यामध्ये लखनौ विद्यापीठ लखनौ या केंद्रीय विद्यापीठाचा समावेश आहे व मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड याचा देखील समावेश होतो. देश पातळीवरील सर्वात मोठी विज्ञान परिषद म्हणून इंडियन सायन्स काँग्रेसचा उल्लेख केला जातो. याचे अध्यक्षपद देखील आपल्याला लाभलेले आहे. याचा देखील आम्हाला मनस्वी आनंद आहे. ज्या विद्यापीठांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे त्या विद्यापीठाला मागील 15 वर्षापासून महाराजांचा पुतळा उभा करता आला नाही. परंतु आपण आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या राज्यामध्ये आपण रहिवासी नाहीत अशा राज्यामध्ये जाऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 5 एकरामध्ये लखनौ विद्यापीठात पुतळा उभा करण्याचं मोठं काम केलं व आजही दरवर्षी तेथील राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर तिथे सेमिनार घेतले जातात. या कार्यकर्तृत्वाची आपल्या नोंद नक्कीच आम्हाला आहे. आपण न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून केलेली कारकीर्द, आपल्याच काळात सुरुवातीला या महाविद्यालयाला मिळालेला नॅकचा A ग्रेड व तदनंतर देखील आपण घालून दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत आज देखील महाविद्यालयास नॅकचा A++ दर्जा मिळालेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेच्या गणित विषयाच्या 2 वेळा अभ्यास मंडळाचे आपण चेअरमन राहिलेले आहात. अकॅडमिक काउन्सिल असू देत, सिनेट मेंबर, डीन, व्यवस्थापन परिषद सदस्य ही सर्व पदे संविधानिक पदे आपल्याला आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर तिथे मिळाली आहेत. आज गणित विषयाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गणितशास्त्र विभाग संकुलाची आपण उभारणी केली आणि आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नेट सेट पास होण्याचे प्रमाण नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आहे. आपण रोवलेल्या या रोपट्याला चांगली फळं येत आहेत याचा देखील आम्हाला मनस्वी आनंद आहे. आपल्या एकूण कारकिर्दीमध्ये आपल्याकडे 16 विद्यार्थ्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. एकूण 12 पुस्तकं आपली प्रकाशित झालेली आहेत. एकूण 60 शोध निबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध
जर्नल्समध्ये आपले प्रकाशित झालेले आहेत. 15 देशांना मार्गदर्शनपर भाषण देण्यासाठी आपली उपस्थिती राहिलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आपले व्याख्यान आम्ही आतुर आहोत. मला आपल्याबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील सूत्रे डॉक्टर गणेश मोहिते सरांकडे. धन्यवाद पाटील सर. पाटील सरांनी प्रास्ताविक आणि आदरणीय डॉक्टर सर्जेराव निमसे सर यांचा परिचय आपणासमोर ठेवलेला आहे. मित्र हो, शिक्षण आणि समाज या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर निमसे सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. सरांचं कार्यकर्तृत्व पाटील सरांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपल्यासमोर ठेवलं. या पाठीमागे सरांचा त्याग, सरांचा परिश्रम, सरांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला एक जो नावलौकिक सरांना प्राप्त झालेला आहे त्या पाठीमागे त्यांची असणारी प्रयत्नाची पराकाष्ठा आणि समाजाला आपण देणं लागतो निवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्येही सरांनी सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये भागून घेतलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य म्हणून सरांनी केलेलं काम आपल्याला सर्वांना विदित आहे आणि म्हणून अनेक जबाबदाऱ्या मला आठवतोय की बलबीर महाविद्यालयामध्ये सरांसोबत माझी सुद्धा एक मीटिंग झाली होती आणि सरांनी एका गोष्टीसाठी पुढाकार घेतलेला मला जाणीवपूर्वक या ठिकाणी नोंदवलं पाहिजे की पुण्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये 2.5 ते 3 लाख मुलं या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातात आणि स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली तिथे एक वेगळं अशा पद्धतीचं बाजारू स्वरूप आपल्याला प्राप्त झालेलं पाहायला मिळतं. अशा सगळ्या याच्यामध्ये या बाजारू स्वरूपामध्ये मार्ग निघाला पाहिजे आणि बहुजन समाजाच्या शिक्षण देणाऱ्या ज्या सगळ्या शिक्षण संस्था महाराष्ट्रभरामध्ये आहे त्यांनी आपापल्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केली पाहिजेत आणि म्हणून अगदी देशाचे नेते पवार साहेब यांच्यापर्यंत हा विषय गेला आणि याचं सगळं कार्यकर्तृत्व किंवा याची धुरा निमसे सरांनी वाहिली आणि त्यांनी एक वेगळा प्रयोग सुद्धा प्रवारानगर या ठिकाणी केलेला आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे, बहुजन समाजाची मुलं मुख्य प्रवाहात आली पाहिजे. या अनुषंगाने जी राप्ती माणसं आपल्या समाजामध्ये होती त्यामध्ये आदरणीय डॉक्टर निमसे सरांचा उल्लेख करावा लागतो. अर्थातच तो अतिशय सार्थ आहे आणि म्हणून यानंतर आमच्या संवादमालेमध्ये या लोकसंवाद फाउंडेशनच्या संवादमालेमध्ये आदरणीय निमसे सर यांचं स्वागत करून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांशी संवाद साधावा. शिक्षण आणि समाज या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर निमसे सर आपल्याशी संवाद साधत आहेत. आदरणीय डॉक्टर निमसे सर. निखिलराव सरांना स्क्रीनवर घ्या. हॅलो. सर निमसे सरांचा आवाज म्यूट आहे. लक्षण वर्गात वावरायला बरं वाटतं. हॅलो. हा सर आता बोला सर. आवाज येतो का? हो येतो. सुरू करायचं? म्यूट करा स्वतःला. सुरू करायचं? हा सुरू करा सर. ये शुभम ये मला. रामभाऊ आवाज बंद करा तुमचा. हॅलो. सर बोला सर, तुम्ही बोला. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. खरं म्हणजे शिक्षण आणि समाज या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. मी पुढील 40 ते 45 मिनिटात थोडक्यात या विषयाबद्दल माझे मनोगत व्यक्त करतो. केवळ भारत नव्हे तर जगच कोविड-19 पॅन्डेमिक या महामारीच्या संकटातून जात आहे. जगभर शैक्षणिक उपक्रम व इतरही अनेक महत्त्वाचे उपक्रम एकदम ठप्प झाले आहेत. परंतु संकटाचाही मार्ग निघतो. प्रसिद्ध विचारवंत आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान चर्चिल यांनी म्हटल्याप्रमाणे नेव्हर लेट द क्रायसिस गो डाऊन या उक्तीला अनुसरून जगामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा खुबीने वापर करून अनेक उपक्रम जागोजागी राबवले जातात.
आज आपण या ठिकाणी लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद यांनी ही ऑनलाईन संवादमाला सुरू केली आहे. त्याद्वारे काही प्रमाणात कोरोना क्रायसिसवर मात करण्याचा प्रयत्न चालू आहे. याबद्दल मी प्राध्यापक राजाभाऊ करपे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. तसेच आपणा सर्वांना कोरोनावर मात करण्याची शक्ती निश्चितपणे येईल आणि आपण मात करणार याबद्दल मला आत्मविश्वास आहे. शिक्षण आणि शैक्षणिक विश्व आणि समाज यामध्ये सततच संवाद साधला जातो. विशेषतः आजच्या जागतिकीकरणाच्या संदर्भात जगातील सर्व अर्थव्यवस्था ही ज्ञानाधारित झाली आहे. ज्ञानाधारित अर्थव्यवस्था आणि ज्ञानाधारित समाज व्यवस्थाचा हा काळ आहे. अशा काळामध्ये शिक्षणाला विशेषतः उच्च शिक्षण आणि दर्जेदार व काळानुरूप संशोधन याला खूप महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे आपण भारतातही या गोष्टीला उच्च शिक्षण आणि संशोधन याला आपण गती देण्याची गरज आहे. जागतिक घडामोडीचा आपण विचार केला अलीकडच्या काळामध्ये, तर ज्या देशामध्ये उच्च शिक्षणात व संशोधनात बदल करण्यात आले ते दर्जेदार व रिलेव्हंट करण्यात आले, अशा सर्व देशामध्ये सर्वांगीण विकास झाला. सर्वांगीण म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक, आणि त्या देशाने एक विशिष्ट उंची गाठली. हे केवळ दर्जेदार उच्च शिक्षणाची व्यवस्था आणि संशोधन यामार्फत घडू शकले. भारतालाही ते करणे शक्य आहे. खरं म्हणजे भारताची आधुनिक शिक्षण व्यवस्था, त्याला आपण लिबरल एज्युकेशन व पाश्चिमात्य एज्युकेशन, याची सुरुवात साधारणतः 1835 पासून सुरू झाली. थोडा मी 2 मिनिटात इतिहास सांगतो. साधारणतः आपण ज्याला म्हणतो मेकॉले मिनिट्स, हे 1835 ला ब्रिटिश कंपनी सरकारने मान्य केले. त्याआधी वैदिक पाठशाळा किंवा मदरसे यामधून शिक्षण दिले जायचे आणि ते मुख्यतः साक्षर करण्याचं आणि धार्मिक शिक्षण असायचं. परंतु मेकॉले मिनिट्स आल्यानंतर अशा संस्थांना जे अनुदान दिलं जायचं वैदिक पाठशाळा आणि मदरसे, ते बंद करून इंग्रजी शाळा भारतात सुरू झाल्या 1835 ला नंतर. आणि त्यामधून आधुनिक शिक्षण, त्याला आपण लिबरल एज्युकेशन म्हणतो, त्यामध्ये समाजशास्त्र काही प्रमाणात, प्राथमिक स्वरूपात विज्ञान, गणित या विषयात शिकवण्याची सोय झाली. आणि खऱ्या अर्थाने भारतातील शिक्षण काही प्रमाणात वेस्टर्न वर्ल्डशी जोडण्याचा ब्रिटिश सरकारने प्रयत्न केला. उच्च शिक्षणामध्ये मैलाचा दगड म्हणजे माइलस्टोन हा 1857 साल आहे. 1857 साली भारतामध्ये 3 विद्यापीठं कलकत्ता, मद्रास आणि मुंबई स्थापन करण्यात आली आणि उच्च शिक्षणाला खऱ्या अर्थाने भारतात सुरुवात झाली. ही विद्यापीठे सुरुवातीला प्रामुख्याने परीक्षा केंद्र होती, कारण ते मॅट्रिकची परीक्षा घ्यायचे. नंतर जे थोडेफार मोजके कॉलेज होते देशामध्ये, त्यांची परीक्षा घेऊन त्यांना डिग्री प्रदान करायची. आणि त्यावेळेची शिक्षण व्यवस्था ही 100% ॲफिलिएटेड म्हणजे संलग्न शिक्षण व्यवस्था होती. विद्यापीठ हे फक्त एक्झामिनिंग बॉडी होती. त्या ठिकाणी डिपार्टमेंट्स वगैरे नव्हते, एक्झामिनिंग बॉडीज होत्या आणि सर्व शिक्षण हे कॉलेज मार्फत दिले जायचं. हे त्या काळचं लंडन युनिव्हर्सिटीचं मॉडेल होतं ॲफिलिएशनचं. ते आपल्या देशामध्ये या 3 विद्यापीठामार्फत पूर्ण देशाकरता राबवलं गेलं. आणि खरं म्हणजे ज्या मॉडेलला आपण सुरुवात केली उच्च शिक्षणाला, लंडन युनिव्हर्सिटी, त्यांनी ॲफिलिएशन सिस्टीम, संलग्नीकरण जे आपण आज भारतात आज आहे, ते केव्हाच 1944 ला बंद केलं. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याकडे अजूनही ॲफिलिएट सिस्टीम सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने शैक्षणिक पद्धतीत काही प्रमाणात बदल करायचा प्रयत्न केला. सर्वच प्रयत्न यशस्वी झाले असे नाही, परंतु शिक्षणाच्या विशेषतः प्राथमिक ते उच्च शिक्षण या सर्व लेव्हलमध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा खूप प्रयत्न झाला. त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून भारतामध्ये शिक्षण संस्थेचं प्रमाण, विद्यार्थी प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं. तुलना करायची असेल तर आपल्याला 1947 सालची परिस्थिती, तो आपण माइलस्टोन इयर ठरवूया, आणि आजची परिस्थिती थोडक्यात सांगायचं झालं तर 1947 ला भारतामध्ये फक्त 20 विद्यापीठ होते. आज 900च्या पुढे विद्यापीठ आहेत, 20 ते 900. नंतर साधारण 250 महाविद्यालय होते. आज 45,000हून अधिक महाविद्यालय भारतात आहे. आणि महाविद्यालय आणि विद्यापीठाची ही संख्या जगातील 1 नंबरची संख्या. इतके
हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इतक्या नंबरने जगात कुठेच नाही. तसेच त्या काळामध्ये 47ला साधारणतः 2.5 ते 3 लाख विद्यार्थी उच्च शिक्षणात होते. आज त्यांची संख्या 3 कोटीपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे 100 पट वाढ झाली आहे. ही संख्यात्मक वाढ ही गरजेची होती आणि ती वेलकम आहे. परंतु जरी आपली शिक्षण व्यवस्था जगातील 3 नंबरची, चायना, अमेरिका नंतर भारत विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने मोठे असेल आणि शिक्षण दृष्टीने 1 नंबर जरी असेल तरी गुणवत्ते दृष्टीने भारताचा नंबर इतका वर येत नाहीये. काळाच्या ओघात आपल्याकडे शैक्षणिक दर्जा घसरला, त्याला अनेक कारण आहेत आणि त्यामुळे आपण आजच्या काळामध्ये आपल्याला जर उच्च शिक्षणाच्या सहाय्याने जगात भारताचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला सर्वांगीण बदल करण्याची गरज आहे. आपल्या उच्च शिक्षण याच्यामध्ये इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी याचं स्थान हळूहळू कमी झालंय आणि याला परीक्षा पद्धतीने किंवा केवळ पदवी मिळवणे मेकॅनिझम आणि मी नेहमी म्हणतो की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रायोरिटी ऑलवेज टेक ओव्हर दी अकॅडमिक नेसेसिटी. आपल्याकडे सर्व गोष्टी या प्रशासकीय दृष्टीने पाहिल्या जातात, प्रशासकीय सोयीने पाहिल्या जातात. आपण अकॅडमिकला तितकंसं महत्व आपल्या डिसिजन मेकिंग मध्ये घेत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. आपली उच्च शिक्षण व्यवस्था संख्येने खूप मोठी होऊनही गुणवत्तेवर कशी खालावत चालली आहे याचे मी 1-2 क्रायटेरिया सांगतो. नंबर 1, आपल्याला सायन्स आणि तंत्रज्ञानमध्ये जे काही नोबेल पारितोषिके भारताला मिळाली ती सर्व बिफोर इंडिपेंडन्स मिळाली, स्वातंत्र्यपूर्व काळात मिळाली आणि स्वातंत्र्यानंतर जगातला 2 नंबरचा सायंटिफिक मॅन पॉवर असूनही आपल्याला कधीही भारतीय लॅबोरेटरीमध्ये काम केल्याबद्दल भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालं नाही. हा एक क्रायटेरिया झाला. तसेच आपण पाहतो की वर्ल्ड रँकिंग करतात निर्णय एजन्सी आहेत, परंतु आपले कोणतेच विद्यापीठ जागतिक रँकिंगमध्ये 1000च्या पुढे असतात. कधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स किंवा एखादी IIT 200 कधी मध्ये येते, परंतु ओव्हरऑल जे जुने विद्यापीठ आहेत मुंबई, कलकत्ता, मद्रास, पुणे हे 1000च्या पुढे रँकिंग मध्ये असतात आणि लहान लहान देशातले विद्यापीठ, सिंगापूर सारखे विद्यापीठ हे 2000च्या 50च्या आत येऊ शकतात. त्यामुळे निश्चितपणे वर्ल्ड रँकिंग मध्ये आपली उच्च शिक्षण व्यवस्था फार खालच्या प्रतीत झालेली आहे, याची आपल्याला नोंद घ्यायला पाहिजे. आणि तिसरा एक सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे की भारतात वाढलेली बेकारी आणि हे बेकारीचं वैशिष्ट्यपूर्ण बेकारी आहे. अभिजित बॅनर्जी रिसर्च मध्ये मी वाचलंय आणि अनेक समजले. भारतातली बेकारी वैशिष्ट्यपूर्ण कशी आहे? भारतात बेकारीचं प्रमाण हे सुशिक्षितांमध्ये जास्त आहे आणि त्यातही ग्रॅज्युएट लोकांमध्ये बेकारीचं प्रमाण जास्त आहे. इज ए डिलेमा, हे कॉन्ट्रडिक्शन आहे. ग्रॅज्युएट्स आर मोर अनएम्प्लॉइड दॅन स्कूल लिव्हिंग स्टुडंट्स. जगभर साधारणतः उच्च शिक्षितांमध्ये इतकी बेकारी नसते. बेकार हे जे कमी शिकले असतात त्यात असते. भारतात उलट्या प्रकारे कमी शिकलेल्या लोकांना थोडंफार काम मिळतं, परंतु शिक्षित बेकारांची संख्या अत्यंत आकडा जो आहे तो फार मोठा एक्सप्लोजिव्ह आहे आणि त्याचा विचार करायला लागण्याजोगा आहे. कारण हे इतके बेकारचे समाज असतील. बेकारामध्ये मी हे पण काउंट करतो की जे अंडर एम्प्लॉयड आहेत. PhD आहे पण 5 ते 10,000 पगार घेतो, त्याला आपण नोकरीवर म्हणू शकत नाही. किंवा ग्रॅज्युएट आहे आणि अल्प पगार काम करतो किंवा अर्धपोटी राहतो, त्याला आपण नोकरीवाला म्हणू शकत नाही. अशा प्रकारची बेकारीचं प्रमाण आहे. याचं एक कारण असं आहे की आपल्या शिक्षणामध्ये जशी आपण संख्यात्मक वाढ केली ती गरजेची होती, कारण देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि समाजाच्या सर्व घटकापर्यंत उच्च शिक्षण पोहोचलं पाहिजे होतं. ते आता काही प्रमाणात पोहोचलेलं आहे, परंतु त्याचबरोबर आपण एक्सपान्शनच्या घाईमध्ये आपण गुणवत्तेला विसरलो आणि काळाला अनुरूप असं शिक्षण दिलं आपण कमी पडलो, याची आपण नोंद घ्यायची गरज आहे. या दृष्टिकोनातनं उच्च शिक्षण व्यवस्थेत प्रामाणिक प्रयत्न खूप वेळा झाले. पहिला प्रयत्न जे भारताचे शिल्पकार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1947 सालीच केला होता. त्यांनी उच्च शिक्षणासाठी हायर एज्युकेशन कमिशन नेमलं होतं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 47-49 या काळामध्ये त्यांनी अहवाल दिला. त्यांनी एका वाक्यात भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेचं अनालिसिस केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की इंडियन हायर एज्युकेशन इज मोर ऑर लेस कंटिन्युएशन ऑफ स्कूल एज्युकेशन. शाळेत जसे आपण पद्धतीने शिकतो
त्याच पद्धतीने आपण उच्च शिक्षणात शिकतो, फक्त अभ्यासक्रम वेगळे होत जातात. कारण उच्च शिक्षणामध्ये म्हणजे यू हॅव टू क्रिएट द चॅलेंजिंग माइंड. असे तरुण निर्माण करायचे असतात की ते एक्झिस्टिंग नॉलेज, एक्झिस्टिंग डॉगमाज याला चॅलेंज करू शकतील, एक्झिस्टिंग व्यवस्थेला चॅलेंज करू शकतील, अशी आपल्याला कणखर व्यक्तिमत्वाचे तरुण घडून आणायचे असतात. ती आपली शिक्षण व्यवस्था करू शकत नाही. अत्यंत जागतिक स्किल असलेले तंत्रज्ञानी शास्त्रज्ञ निर्माण करत असतात, ती शिक्षण व्यवस्था आपली करू शकत नाही. हे 47-48 लाच युनिव्हर्सिटी एज्युकेशन ओळखलं होतं आणि त्यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या. योगायोगाने जे राधाकृष्ण कमिशन होतं त्यामध्ये माझ्या लखनौ विद्यापीठाचे 3 सदस्य मेंबर होते, 10 पैकी 3. त्यामुळे त्यावेळेचं काही रिपोर्ट्स मी कुलगुरू असताना लखनौला मूळचे रिपोर्ट वाचलेले आहेत आणि रिपोर्ट खूप चांगला होता. काही प्रमाणात आपण इम्प्लिमेंट केला, परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे एक्सपान्शनच्या घाईमध्ये आपल्या क्वालिटीकडे कळत न कळत दुर्लक्ष झालं. नंतर एक सर्वव्यापी असं कमिशन 1966-68 काळामध्ये DS कोठारी, ज्याला आपण कोठारी आयोग म्हणतो या नावाने प्रसिद्ध आहे, हे आयोजित करण्यात आलं. आणि कोठारी आयोगचं हे नॅशनल एज्युकेशन कमिशन होतं आणि ते पहिली ते PhD पर्यंत सर्वव्यापी त्यांनी रिकमेंडेशन केलं होतं. आज आपण जी 10+2+3 ही जी व्यवस्था आहे ती कोठारी आयोगाचाच परिपाक आहे आणि त्यांनी खूप बदल सुचवले होते. विशेषतः 11वी-12वी मध्ये व्यावसायिकरण सुचवलं होतं, परंतु दुर्दैवाने ते सुद्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं नाही. पॅटर्न आला, परंतु त्यामागले जे हेतू होते कमिशनचे ते अल्पशा प्रमाणातच साध्य झाले आहेत असं मला वाटतं. नंतर 1986 ला नरसिंगराव MHRD मिनिस्टर असताना त्यांनी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून काही अमेंडमेंट केल्या होत्या नॅशनल पॉलिसीमध्ये. आणि नंतर 92 ला इथे पंतप्रधान झाल्यानंतर नरसिंगराव आणखी काही सुधारणा केल्या. हे सुधारणा झाल्या, पण जे सर्वव्यापी सुधारणा पाहिजे होता, ज्या योगे आपली शिक्षण व्यवस्था जागतिक शिक्षण बदलाशी निगडीत व्हायला पाहिजे, विशेषतः उच्च शिक्षण आणि संशोधन, तसं झालं नाहीये. योगायोगाने 2014 ला आता जे NDA गव्हर्नमेंट आलं त्यांनी एक कमिशन नेमलं, नॅशनल एज्युकेशन कमिशन. TSR सुब्रमण्यम तेव्हा त्याचे अध्यक्ष होते, ते उत्तर प्रदेशचे चीफ सेक्रेटरी होते एकेकाळी. मी त्यावेळेस नॅशनल एज्युकेशन कमिशन पुढे दिल्लीला उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने मांडणी केली होती 2015 मध्ये. 2014 ऑगस्टला कमिशन स्थापन झालं. नंतर ते सुब्रमण्यम साहेब वारले. त्या ठिकाणी प्रसिद्ध सायंटिस्ट, इस्रोचे माजी अध्यक्ष, प्लॅनिंग कमिटी सदस्य व राज्यसभा सदस्य असलेले डॉक्टर कस्तुरीरंगन यांची नेमणूक झाली. तेही माझे परिचित आहेत, ओळखीचे आहेत. ते 2002 ला इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते. मी 2015 ला इंडियन सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष झालो. आमची ओळख आहे. आणि या नव्या कमिशन मध्ये काही मेंबर्स ऍड केले गेले. त्यात एक म्हणजे मंजुळ भार्गव ही व्यक्ती होती. हे गणितज्ञ आहेत. प्रिन्स्टन मध्ये वयाच्या 30व्या वर्षी प्रोफेसर झाले. ते कॅनेडियन बॉर्न अमेरिकन आहेत, मंजुळ भार्गव. त्यांची माझी ओळख, त्यांना 2015 ला 2014 ला फील्ड मेडल मिळालं. फील्ड मेडल हे मॅथमॅटिक्स मधलं नोबेल पारितोषिक असतं आणि त्यावेळेस मी त्यांचं अभिनंदन केलं. आणि 2015 ला मी इंडियन सायन्स काँग्रेसला त्यांना निमंत्रित केलं मुंबई विद्यापीठामध्ये. 3 जानेवारी 2015 ला ते आले आणि त्यांनी भाषण केलं. नंतर आमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर, कारण सायन्स काँग्रेसचं उद्घाटन नेहमी प्राईम मिनिस्टर करतात, मी जे 10 नोबेल पारितोषिकचे सायंटिस्ट बोलले होते त्यांची मी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची एक मिटिंग घडवून आणली. आणि त्या मिटिंगमध्ये मंजुळ भार्गव आणि प्राईम मिनिस्टरची ओळख झाली. नंतर त्यांची निवड नॅशनल एज्युकेशन कमिशन करण्यात आली. आणि माझ्या माहितीप्रमाणे मंजुळ भार्गव यांनी कमिशनच्या सर्व मिटिंग अटेंड केल्या. हे 2 सायंटिस्ट कस्तुरीरंगन आणि मंजुळ भार्गव हे असल्यामुळे कमिशन मध्ये कस्तुरीरंगन अध्यक्ष होते. नॅशनल एज्युकेशन कमिशनचा रिपोर्ट काही प्रमाणात खूप चांगला आहे. काही रिझर्वेशन मला पण आहेत, परंतु हे वेस्टर्नाइज लोक असल्याने यांनी थोड्या प्रमाणात आपली शिक्षण व्यवस्था जागतिक शिक्षण व्यवस्थेशी कशी कनेक्ट होईल याचा प्रयत्न रिपोर्टमध्ये केला आहे. आणि तो रिपोर्ट आपण, आपले पंतप्रधान नेहमी सांगतात की मी तो रिपोर्ट जवळजवळ 500 पानाचा होता. त्याचे 65 पानात ऍबस्ट्रॅक्ट काढून MHRD ने जून 2020 मध्ये कॅबिनेटमध्ये पास केला. आणि प्राईम मिनिस्टर नेहमी सांगतात की उच्च शिक्षण आम्ही नेहमी खूप बदल करत आहोत, परंतु मला खेदने असं म्हणू लागतं की 2014 ला जे कमिशन नेमलं होतं, 2020
ला जे मान्य केले त्याचं फायंडिंग अजूनही मोठ्या प्रमाणात त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. उदाहरणार्थ त्यामध्ये जे उच्च शिक्षणासाठी जी व्यवस्था सांगितली आहे ती व्यवस्था काय अजून सुरुवात झालेली दिसत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या अजून त्याला गती आली पाहिजे. शिक्षण मिनिस्ट्री, एज्युकेशन मिनिस्ट्री केंद्राची यांनी खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये भाग घेण्याची गरज आहे. मी सध्या जी राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे NEP 20 याबद्दल मी थोडक्यात सांगतो. यामध्ये 2 भाग आहेत, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण आणि संशोधन. शालेय शिक्षणाबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण गेली 45 वर्ष मी उच्च शिक्षणात काम करतो आणि उच्च शिक्षणाबद्दल मी माझे काही मत मांडतो. शालेय शिक्षण त्यांनी 5+3+3+4 5 म्हणजे फाउंडेशन स्टेज, पूर्व प्राथमिक आधी पहिली आणि दुसरी. 3 म्हणजे अप्पर प्रायमरी, तिसरी चौथी पाचवी. पुढचे 3 म्हणजे 6वी 7वी 8वी मिडल स्कूल आणि 9वी 10वी 11वी 12वी ही सेकंडरी स्कूल. यातली एक चांगली संकल्पना म्हणजे एक पूर्व प्राथमिक हे शाळेला जोडलं आहे. पूर्वी ते समाज कल्याण किंवा बाल विकास मंत्रालय असतं. आता पूर्व प्राथमिक पहिलीच्या आधीचे 3 वर्ष आपण लोअर केजी अप्पर केजी वगैरे म्हणतो ती आता याच्या शाळेला जोडले गेले आहेत. कारण जगातलं संशोधन असं सांगतं की ज्याला पूर्व प्राथमिक शिक्षण चांगलं मिळतं ते बालक आयुष्यात इतर मुलापेक्षा नेहमीच पुढे असतात. आपल्याकडे पूर्व प्राथमिक शिक्षण व्यवस्था होती पण ती विस्कळीत होती. या रिकमेंडेशन प्रमाणे ती मुख्य शालेय शिक्षण जोडली गेले आहे. दुसरं एक चांगला फीचर असं आहे की मिडल स्कूल 6वी 7वी 8वी याला टोटल व्होकेशनलायझेशनची व्यवस्था केली आहे. खरं म्हणजे जे मेकॉले मिनिट्स मध्ये लिबरल एज्युकेशन दिलं पण त्यात व्होकेशनल कॉम्पोनंट बिलकुल नव्हता. 1835 नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात शालेय लेवलला व्होकेशनलायझेशन आणण्याचा प्रयत्न केला. व्होकेशनल एज्युकेशन युरोपमध्ये पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात, तर अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात झालं. भारतात अजूनही जे सो कॉल्ड लिबरल एज्युकेशन आहे तेच खूप मोठ्या प्रमाणात शिकवलं जातं. पण हे जे नवीन शिक्षण पद्धती राबवली यशस्वीपणे त्याबद्दल बरेच प्रश्नचिन्ह आहेत. तर राबवली आणि जर स्कूल लेवल पासून आपण मिडल स्कूल पासून व्होकेशनलायझेशन प्रोग्राम राबवला तर मला वाटतं की आपणही जगातील इतर शिक्षण व्यवस्थेशी कनेक्ट होऊ शकतो. उच्च शिक्षणात मात्र खूप क्रांतिकारक बदल आहेत. पहिला बदल असा आहे की ग्लोबल मानाने आपली उच्च शिक्षण व्यवस्था ही बेस्ड ऑन ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीम. मी आधी म्हटल्याप्रमाणे जी पहिले 3 विद्यापीठ स्थापन झाले होते ते लंडन युनिव्हर्सिटीचं जे ऍफिलिएशन मॉडेल होतं त्या आधार होते. कारण आपण संलग्नित महाविद्यालय स्थापन करायचे आणि त्यातनं शिक्षण द्यायचं. अमेरिकेमध्ये तसं नाहीये. दिस इज स्टँड अलोन इन्स्टिट्यूट आहेत. तर नव्या शिक्षण पद्धतीमध्ये असं अपेक्षित केलंय की बाय द इयर 2035 ऍफिलिएशन शॅल डिस्कंटिन्यू, म्हणजे संलग्नीकरण व्यवस्था ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि सर्व इन्स्टिट्यूशन ह्या स्टँड अलोन झाल्या पाहिजे, डिग्री गिव्हिंग बॉडीज झाल्या पाहिजे अशी व्यवस्था केली आहे. आणि याचं स्टेज बाय मध्ये प्रत्येक वर्षी काहीतरी आपल्याला स्वायत्त महाविद्यालय, स्वायत्त युनिव्हर्सिटी स्थापन करून आपल्याला ऍफिलिएशन टू स्टँड अलोन असं आपल्याला पूर्ण प्रवास उच्च शिक्षणात 2035 पर्यंत करायचा आहे. एक अँबिशियस प्लॅन उच्च शिक्षणाबद्दल आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपण ब्रिटिश मॉडेल पासून अमेरिकन मॉडेलकडे शिफ्ट करतो आहोत आणि जगभर हेच मॉडेल आहे. त्यामुळे मला हे मॉडेल जे कस्तुरंगांनी सुचवलंय कमिटीने आणि भार्गवचा त्यात मोठा भाग आहे ते निश्चितपणे वेलकम आहे. आपण जगाशी कनेक्ट होत आहोत. कारण ऍफिलिएशन मॉडेल ब्रिटनने 1944 सोडून दिलं. आता ते फक्त भारतीय उपखंडातच अस्तित्वात आहे. तर जगाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत स्पर्धा करायची असेल तर आपल्याला स्वायत्त ऑटोनॉमस उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. ऑटोनॉमस बद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. ऑटोनॉमस व्यवस्था ही खऱ्या अर्थाने पूर्ण वेगळी असते. त्यात विद्यार्थी ऑटोनॉमस असतो, शिक्षक पूर्णपणे कशा पद्धतीने शिक्षण द्यायचं ऑटोनॉमस असतात, प्रिन्सिपल किंवा व्हाईस चान्सलर ऑटोनॉमस असतात, संस्था गव्हर्नमेंटच्या हस्तक्षेपापासून दूर असतात. ती ऑटोनॉमस व्यवस्था, आर्थिक मदत मिळतेच. तशी ऑटोनॉमस व्यवस्था झाल्याशिवाय आपण जागतिक शिक्षण व्यवस्थेशी कनेक्ट होऊ शकणार नाही. आणि तसा प्रयत्न टाइम बाउंड पद्धतीने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 20 मध्ये सुचवला आहे. हा एक मोठा क्रांतिकारक बदल आहे. खरं म्हणजे आपल्याला अजूनही ऍफिलिएटेड सिस्टीम, संलग्नीकरण सिस्टीमची सवय लागली आहे. मी स्वतः आणि ज्या 2 विद्यापीठाचा मी कुलगुरू होतो, नांदेडला जवळजवळ 350 ऍफिलिएटेड कॉलेज होते.
लखनौ शहरामध्येही 160 ऍफिलिएटेड कॉलेज होते. तर आपण ऍफिलिएटेड सिस्टीमची सवय लागलेली माणसं आहोत. परंतु आपल्याला ऑटोनॉमस व्यवस्थेकडे काळाच्या ओघात आपल्याला ट्रान्सफर व्हायला रिस्पॉन्सिबल ऑटोनॉमस सिस्टीम ऑफ हायर एज्युकेशन. आता आपण जर ऍफिलिएटेड सिस्टीम पाहिलं त्याचे काही दोष आहेत आणि काही फायदे आहेत. त्यातले 2 फायदे असे आपण जे अनुभवले गेल्या 50-60 वर्ष ते असे की ऍफिलिएटेड सिस्टीम मध्ये शिक्षणाचा उच्च शिक्षण प्रसार सहजपणे आपल्याला करता आला. कारण कुठेतरी आपण कॉलेज काढायचं आणि ते एखाद्या विद्यापीठाला ऍफिलिएट करायचं, उच्च शिक्षण संस्था सुरू होते. HEI ज्याला म्हणतो हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन टू एस्टॅब्लिश हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, तरी HEI इज व्हेरी इझी इन ऍफिलिएटेड सिस्टीम. याचं कारण आपण स्थापन करायचं आणि ते विद्यापीठाला जोडून द्यायचं. त्यामुळे आपल्याला सहजपणे उच्च शिक्षणाचा प्रसार करता आला आणि ते करण्याची गरज होती. निश्चितपणे ऍफिलिएटेड सिस्टीम त्याला मदत केली आहे. दुसरं असं की बिकॉज ऑफ ऍफिलिएटेड सिस्टीम यू आर एबल टू कीप द कॉस्ट ऑफ हायर एज्युकेशन टू मिनिमल लेवल. जगभर उच्च शिक्षणाची किंमत खूप असते, भारतात ती कमी का आहे याचं कारण आपल्याकडे ऍफिलिएटेड सिस्टीम आहे. हे जरी 2 आणि तिसरं हे जरी 2 फायदे असेल तर ऍफिलिएटेड सिस्टीम मध्ये क्वालिटीमध्ये आणि त्यामध्ये इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी निश्चित मार खाते. कारण सर्व काही आपण विद्यापीठ डिग्रीवर अवलंबून असतं. कॉलेजेस जी संस्था उच्च शिक्षण इम्पार्ट करते, उच्च शिक्षणाची व्यवस्था करते, त्यांच्यावर तितकीशी जबाबदारी डिग्री बद्दलची राहत नाही, ती विद्यापीठावर येते. आणि एकंदरीत कलेक्टिव्हली त्याचा एक परिणाम असा होतो की उच्च शिक्षण दर्जा काळाच्या ओघामध्ये संख्या खूप वाढल्यामुळे कमी झालेला आहे. तो वी हॅव टू शिफ्ट टू ऑटोनॉमस मॉडेल एनिवे. आणि दुसरं एक उच्च शिक्षणामध्ये आज भारतामध्ये परीक्षा सर्वात महत्वाच्या झाल्या आहेत. कारण तुम्ही काय करता त्यापेक्षा तुम्हाला कोणता डिग्री मिळाली याला खूप महत्व आल्यामुळे, डिग्रीला महत्व आल्यामुळे, ती डिग्री विद्यापीठ देत असल्यामुळे परीक्षेला खूप महत्व आलंय. ती ऑटोनॉमस सिस्टीम मध्ये वर्षभर जे तुम्ही उपक्रम करतात, क्रिएटिव्हिटी करतात, जे इनोव्हेशन करतात त्याला महत्व येतं, त्याचं मोजमाप केलं जातं. आता आपल्याकडेही परीक्षाबद्दलचे अनेक नवे जे सर्व जगामध्ये वापरले जातात ते मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम जगभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात CBCS ही राबवली जाते. आपल्याकडे ती राबवण्याचा प्रयत्न झाला. मला आठवतं की मी लखनौला कुलगुरू असताना नोव्हेंबर ऑक्टोबर 2015 मध्ये एक UGC सर्क्युलर आला की जून 2016 पासून भारतातल्या सर्व विद्यापीठ हे CBCS सिस्टीम राबवतील. ते शक्य झालं नाही. एक त्यांनी काढलं की त्यांना वाटलं इतकं सोपं आहे सर की जून 2016 पासून देशभर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अंडर ग्रॅज्युएट एज वेल एज पोस्ट ग्रॅज्युएटला राबवली जाईल. परंतु हे ते विसरले. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमला वेगळ्या टाईपचा गव्हर्नन्स लागतो, तो ऑटोनॉमस लागतो. जर केंद्रीय पद्धतीने परीक्षा होत असतील आणि तुमचे शैक्षणिक इन्स्टिट्यूट या मल्टी डिसिप्लिन नसतील तर तुम्हाला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम खऱ्या अर्थाने राबवता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे फक्त ऑन पेपर राबवलं गेल्या, अजून आपण जुन्या पद्धतीनेच इव्हॅल्युएशन करतो. हा एक दुर्दैविलास आहे. आपल्याला कळत न कळत कोणत्या ना कोणत्या फॉर्मॅटमध्ये CBCS कडे जावं लागेल. परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या उच्च शिक्षण संस्थेचा गव्हर्नन्स बदलायला लागेल आणि तो पूर्णपणे आपल्याला ऑटोनॉमस करायला लागेल. शिक्षण संस्था ह्या स्टँड अलोन झाल्या पाहिजे, त्या मल्टी डिसिप्लिनरी झाल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला या नव्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये गाईडलाईन्स दिल्यात आणि त्या जर त्या स्पिरिटने, मला शंका आहे त्याबद्दल, त्या स्पिरिटने जर सरकारने इम्प्लिमेंट केल्या तर आपण निश्चितपणे जागतिक शिक्षण व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग होऊ शकू. परंतु तितकंसं अजूनही सिरियसनेस एज्युकेशन मिनिस्ट्रीकडे दाखवला जात नाही. इथंच अनेक गोष्टीला महत्व आहे. जे कस्तुरंगन कमिटी जे बेसिक रिफॉर्म सुचवले विद्यापीठाच्या याच्याबद्दल ते राबवले जात नाही. उदाहरणार्थ जे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशनला महत्व, त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेची हे करून ऑटोनॉमी सर्व लेवलला आणणे आणि आता ज्या अनेक बॉडीज आहेत त्या नाहीशा करून लिमिटेड बॉडीज तयार करणे. आता साधारणतः एक 14 काउन्सिल आहेत आणि UGC आहे. परंतु त्या जागी त्याने हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया स्थापन करावं असं सुचवलं आहे आणि त्याचे 4 पिलर्स आहेत. त्याला 4 काउन्सिल आहेत. हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया एक मेन बॉडी स्थापन करून
independent body, arms away from the interference of एज्युकेशन मिनिस्ट्री असे कमिशन स्थापन करायचे. ते पूर्णपणे ऑटोनॉमस असेल आणि त्याच्या अंडर 4 काउन्सिल असतील आणि त्या काउन्सिल वतीने देशातील सर्व शैक्षणिक संस्था, उच्च शिक्षण संस्था गव्हर्न होतील आणि सर्व उच्च शिक्षण संस्था ह्या मल्टी डिसिप्लिनरी आणि ऑटोनॉमस असतील. हे स्वरूप येण्यासाठी 2035 हे लास्ट इयर सांगितलेलं आहे. परंतु HECI हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया अजूनही स्थापन झालेलं नाहीये. सध्याच्या 14 काउन्सिल आहेत त्या कॅन्सल होऊन याचा सहभाग होतील आणि फक्त बार काउन्सिल आणि मेडिकल काउन्सिल राहतील. बाकी सगळं HECI मध्ये समाविष्ट होईल. पण हे जे महत्वाची पहिली सुरुवात जी करायची आहे ती अजून खऱ्या अर्थाने झाली नाही. त्यामुळे अनेक वेळा सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल किंवा किती प्रायोरिटी देते उच्च शिक्षणाला याबद्दलही प्रश्नचिन्ह माझ्या सरकारच्या मनात निर्माण होतात. आणि कस्तुरंगन कमिटी रिपोर्ट मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात मान्य करतो. चांगलं आहे, ते शास्त्रज्ञ होते, भार्गव सारखे गणित जागतिक दर्जे गणितज्ञ त्यामध्ये होते. परंतु आपला जो इम्प्लिमेंटेशन वेग कदाचित करोना कारण असेल फार कमी आहे. या वेगाने केल्यास आपण कमिशनच्या रिपोर्टमध्ये जी अपेक्षा व्यक्त केली आहे ते टाइम टेबल आपण राबवू शकणारच नाही. तर मला वाटतं की त्यासाठी त्यांनी हे केलं पाहिजे. आणि स्कूल एज्युकेशन मध्ये सुद्धा त्यांनी खूप बदल सुचवलेत. ते सुद्धा इंडिपेंडंट फ्रॉम गव्हर्नमेंट पाहिजे. आपल्याकडे लगेच असं घेतलं इंडिपेंडंट फ्रॉम गव्हर्नमेंट म्हणजे ग्रँट बंद का, तसं नाहीये. ग्रँट गव्हर्नमेंटची मिळेल, परंतु एक डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन हे प्रत्येक राज्य स्थापन करून त्यांच्या कारभारामध्ये गव्हर्नमेंटचा डे टू डे कारभारामध्ये 0% इंटरफेरन्स पाहिजे अशी अपेक्षा NEP 20 मध्ये केली आहे. त्याचप्रमाणे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया स्थापन करून लाईक ए ज्युडिशियरी ते टोटली इंडिपेंडंट फ्रॉम गव्हर्नमेंट ठेवून त्याच्याद्वारे उच्च शिक्षण व्यवस्था आपल्याकडे केली पाहिजे अशी अपेक्षा NEP 20 ची आहे. ती किती प्रमाणात साध्य होते यावर या रिपोर्टचं यश अवलंबून आहे. त्यामध्ये अपॉइंटमेंट विशेषतः व्हाईस चान्सलरच्या याबद्दल काही भाष्य केलंय. कारण हे सर्वच टोटली इंडिपेंडंट पाहिजे. क्वालिटी पर्सनचेच अपॉइंटमेंट अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने व्हायला पाहिजे. मी आता सध्या कशावर भाष्य करत नाही, परंतु महत्व लीडर ऑफ द युनिव्हर्सिटीज किंवा HEI हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे लीडर जे आहेत त्यांची अपॉइंटमेंट ह्या क्वालिटी आणि क्वालिफिकेशन आणि ट्रान्सपरन्सी या आधारे झाल्या पाहिजे. खरं म्हणजे कोणती विद्यापीठ किंवा कोणतं कॉलेज, विशेषतः विद्यापीठ हे त्या भागातील सर्वकाश विकासासाठी एक इन्स्ट्रुमेंट असतं. नांदेड विद्यापीठात 4 जिल्हे असतील तर 4 जिल्ह्याचा सर्वकाश विकास होण्यासाठी शासनाचं जबाबदार असतं. तसं काही प्रमाणात विकासाचं मॉडेल तयार करण्यासाठी तिथल्या विद्यापीठाचा रोल असला पाहिजे. ते आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे तसे व्हिजन असणारे कुलगुरू नेमले गेले पाहिजे की त्या विभागाचा सर्वकाश विकास करतील. त्या विभागातील मुलांचं जे 12वी पासून विद्यापीठात येतात त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन इंटू ए युजफुल ह्युमन रिसोर्स प्रत्येकाचं कसं होईल आणि तो जॉबला एलिजिबल कसा होईल किंवा काहीतरी नवनिर्मिती करणारा तो एजंट कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याचं धोरण त्या विद्यापीठाच्या कुलगुरूचं पाहिजे. मला माझा अनुभव आहे 2 विद्यापीठाचा. आपल्या व्हाईस चान्सलरला या गोष्टीपेक्षा इतरांनी गोष्टीचं एंगेज व्हावं लागतं. ते दुर्दैव आहे. नव्या व्यवस्थेमध्ये अशी अपेक्षा केली की देर शॅल बी ए व्हिजनरी लीडर ऍट द हेल्म ऑफ दी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स वेदर कॉलेज और युनिव्हर्सिटी. ते घडलंच ते सर्व होऊ शकेल. परंतु याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आहेत. मागे खूप प्रयत्न झाले. आताही मला वाटतं की यावेळेस आपण होप करूया की आपल्याकडे उच्च शिक्षण व्यवस्था कमिशन नव्या शिक्षण धोरणाच्या निमित्ताने होणार एक नवं स्वरूप धारण करेल आणि जागतिक दर्जा होईल आणि उच्च शिक्षणाचंही जागतिकीकरण खऱ्या अर्थाने मेरिट बेस होऊ शकेल असं मला अपेक्षा आहे. आणि आता जो एक आपल्याकडे फिलॉसॉफी आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स हॅज ए अप्पर हँड ओव्हर अकॅडमिक कन्सिडरेशन, ते जाऊन अकॅडमिक कन्सिडरेशनलाच टॉप प्रायोरिटी आपल्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये प्राप्त होईल अशी आपण अपेक्षा करूया. उच्च शिक्षणाकडनं काही अपेक्षा असतात. उदाहरणार्थ राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक व सांस्कृतिक विकास हा योग्य मनुष्यबळ उच्च शिक्षणाने निर्माण करून घडवला पाहिजे. यासाठी लागणारं मनुष्यबळ हे शिक्षित मनुष्यबळ हे विद्यापीठांनी कॉलेज निर्माण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याचं गव्हर्नन्स जे कार्यपद्धती शिक्षण व्यवस्थेची त्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल. मी अमेरिकेत 3-4 वेळा राहून आलो. 15 देशाला इतरही भेटी दिल्यात. त्या ठिकाणी
उच्च शिक्षण ही खूप सिरियस गोष्ट असते. आपल्याकडे तितकीशी सिरियस नाहीये, पण आपल्याकडे नाही म्हटलं तरी सहजपणे पदवी मिळू शकतात, तसं परदेशात नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी उच्च शिक्षित लोकांना किंमत असते आणि ते सहसा बेकार राहत नाहीत. दुसरं की आपल्या उच्च शिक्षण व्यवस्था आणि समाजातील विचारवंत यातील सहज आपल्याला नेहमीच त्यांच्यामध्ये संवाद राहायला पाहिजे. तो जगभर होत असतो, दुर्दैवाने आपल्याकडे होत नाही. प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्याचा आणि त्याचे स्टेक होल्डर आहेत त्यांच्याशी सुसंवाद पाहिजे. उदाहरणार्थ ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि शेतकरी. ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये होणारं संशोधन आपण म्हणतो लॅब टू लँड, पण हे किती प्रमाणात होतं याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. मी रिटायरमेंट नंतर मी माझ्या गावी स्वतः शेती करतो. विशेषतः करोनाच्या काळामध्ये वेळ खूप असल्याने मी पूर्णपणे शेतीला वाहून घेतलं. मला आनंद वाटला की माझ्या गावातील लहान लहान तरुण मुलं लँड होल्डिंग कमी झाल्यामुळे स्वतः शेती करून अनेक उपक्रम राबवतो आणि शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करतात. अवघड काम आहे, परंतु हे मला तीव्रतेने जाणवलं की आमच्या जिल्ह्यात राहुरी कृषी विद्यापीठ आहे. एका विद्यापीठाचं नाव दोन जण असं नाही, जे विद्यापीठ आहेत कृषी विद्यापीठ त्यांचा आणि लहान लहान शेतकऱ्यांचा संपर्क फारच कमी होतो. आपल्याकडे खरं म्हणजे शेतीमधील क्रांती पूर्णपणे क्रांती घडवून आणण्यासाठी आपण जे विद्यापीठ जे प्रति विभाग जे कृषी विद्यापीठ स्थापन केलं ते कमी पडले आहेत. खरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एक सरकारी कृषी महाविद्यालय स्थापन करून त्या मार्फतच सर्व योजना शासनाच्या राबवल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे आपल्याला कृषी खातं वेगळं, कृषी शिक्षण व्यवस्था वेगळी असं करण्यापेक्षा एकाच चॅनल मधनं जर आपण शासनाच्या सर्व योजना राबवल्या तर मला वाटतं की शिक्षण आणि प्रत्यक्ष शेती याचा जवळ संपर्क होऊन आपल्या तरुण सुद्धा जे काही कॉलेज आणि कृषी विद्यापीठात ज्ञान नवीन निर्माण होतं, ज्या नवीन पद्धती विकसित होतात त्याचा फायदा घेऊन शेती सुद्धा यशस्वीपणे ते सक्सेस करू शकतील आणि लहान लहान शेतकरी जे बेकार मुलं आहेत तेही आपापल्या शेतीमध्ये रमतील आणि आपला जीवन मार्ग चांगल्या प्रकारे अवलंबून करू शकतील. परंतु हे आपल्याकडे नाहीये. म्हणजे शिक्षण संस्था आणि स्टेक होल्डर्स अग्रिकल्चरमध्ये अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि त्या भागातील शेतकरी यांचा कनेक्ट जेवढा पाहिजे तेवढा दुर्दैव नाहीये. अग्रिकल्चर विद्यापीठाला खूप मोठे जमीन आहेत. मला एक या ठिकाणी पहिलं उदाहरण द्यावं वाटतं की अमेरिकेमध्ये काहींना माहित असेल लँड ग्रँट बिल जे 1880 दरम्यान 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पास झालं आणि अनेक खूप मोठ्या जमीन हजारो एकर जमीन देऊन अनेक त्यांनी ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी स्थापन केल्या आणि शेतीविषयक सर्व सुधारणा त्या विभागाकरता त्या विभागातील अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मार्फत राबवलं गेलं. आपल्याकडे ड्युअल आहे, शेती खातं वेगळं, विद्यापीठ वेगळे आणि त्यामुळे 1920व्या शतकात सुरुवातीलाच अमेरिकेमध्ये शेतीचं उत्पन्न इतकं वाढलं की शेतीवरचा भार कमी झाला, यांत्रिकरण झालं आणि तो सरप्लस भारामुळे त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली आणि अमेरिका अन्नधान्या बाबतीत तर खूप मोठा झालाच, परंतु इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये सुद्धा त्यांनी मोठी क्रांती केली. याचं कारण ऍग्रिकल्चर विद्यापीठाने जे बेसिक काम केलं, लँड ग्रँट बिल जे पास झालं, फेमस लँड ग्रँट बिल ऑफ 1886 और 82 काहीतरी आहे ते, त्या काळात जे पास झालं त्यातनं हा क्रांतिकारक बदल अमेरिकेत झाला. आपल्याकडे देशभर ऍग्रिकल्चर विद्यापीठ होऊनही जो मोठ्या प्रमाणात बदल व्हायला पाहिजे शेती क्षेत्रात तो घडला नाही. या अर्थाने शिक्षण आणि समाज एक कनेक्ट झाला पाहिजे. ऍग्रिकल्चर विद्यापीठ असेल तर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि सर्व शेतकरी यांचं कनेक्शन मोर असलं पाहिजे, मिनिंगफुल डायलॉग असला पाहिजे, तो आपल्याकडे होत नाही. कोविड-19च्या काळात एक जाणवलं, आज आपण सर्व ह्या संकटाच्या काळात जात आहोत. आपण पाहिलं असेल जगभर आपण लसीची वाट पाहतो आतुरतेने. व्हॅक्सिन कुठे डेव्हलप झालं हो? जगातल्या बहुतेक व्हॅक्सिन ह्या विद्यापीठात डेव्हलप झाल्या. आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की सेकंड लार्जेस्ट कंट्री ऑफ सायंटिफिक मॅन पॉवर, पण आपल्या कोणत्या विद्यापीठाने याच्या लसीच्या संशोधन भाग घेतलाय? किंबहुना आपल्याकडे हे फक्त मेडिकलचं काम आहे, सायंटिस्टचं काम नाही. आपल्याकडे मायक्रोबायोलॉजी, बायोटेक डिपार्टमेंट आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, जगात 1 नंबरच्या संख्येने मोठ्या संस्था आहेत. परंतु लसीकरणाबाबत आपण बेसिक रिसर्च आज ज्या लसी आपण निर्माण करतो ते संशोधन बाहेरच आहे. जे आपण कोविशिल्ड आपण वापरतो सध्या, मी त्याचं इंजेक्शन घेतलंय. कोविशिल्ड हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं प्रॉडक्ट आहे. नंतर त्याचं हे झालं, त्याचं पेटंट घेतलं गेलं आणि ते नंतर भारताला त्यांनी सिरम कंपनीला पुण्यात दिलं उत्पन्नाला.
परंतु हे सगळं बहुतेक संशोधन हे विद्यापीठात झालं, ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीमध्ये. आपल्याकडे तसा प्रयत्न बिलकुल होत नाहीये, हे दुर्दैव आहे. त्यामुळं शिक्षण संस्थेचं महत्व सामान्य जनतेला इतकं वाटत नाही. जगभर कोरोनावर जे रिसर्च झालं ते ह्या ट्रॅडिशनल विद्यापीठानेच बेसिक रिसर्च केलेलं आहे, ते आपल्याकडे बिलकुल नाही. त्यातले त्यात आपल्या सर्व माहिती आहे की आरटीपीसीआर टेस्ट आजच्या काळामध्ये खूप महत्वाची आहे. आरटीपीसीआर टेस्ट लवकर होऊन, सर्वांची होऊन, सर्वांना रिपोर्ट लगेच मिळाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर काही प्रमाणात आपल्याला हा प्रसार कोरोनाचा कोविड-19चा थांबवता आला असता. पण आपल्याकडे तितकेसे व्यवस्था नाहीये. मला ते एक थोडा आनंद वाटतो की मी ज्या विद्यापीठाचा कुलगुरू होतो त्या SRTM युनिव्हर्सिटीमध्ये तिथल्या लाईफ सायन्स डिपार्टमेंटने, स्कूलने लीड घेऊन आरटीपीसीआर व्यवस्था केली आणि मी त्याचे सध्या कोऑर्डिनेटर प्रोफेसर झोरे आहेत. ते मी पुण्यात डीन असताना तिथे कार्यरत होते. मी नांदेडला कुलगुरू झाल्यानंतर ते नांदेड विद्यापीठात जॉईन झाले. त्यांनी माझ्या काळामध्ये काही मागणी केली, काही प्रोजेक्ट राबवण्यासाठी, मी सरळ हाताने दिली. माझ्यानंतर कुलगुरूंनी त्यांना खूप मदत केली. त्या आधारे त्यांनी एक लॅब तयार केली आणि ज्यावेळेस गरज पडली की आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज आहे, तर नांदेड वॉज द फर्स्ट युनिव्हर्सिटी टू कम फॉरवर्ड अँड टू एस्टॅब्लिश दी डायग्नोसिस सेंटर. मला कालच परवा मी फोन केला झोरेंना आणि विचारलं आतापर्यंत तुम्ही किती टेस्ट केल्या. त्यांनी आकडा सांगितला की 84,000 आणि दररोज 600-700 टेस्ट करतात. 24 तासाच्या आत रिपोर्ट जातो ऑनलाईन. प्रत्येकाला तो व्यक्ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे याचा रिपोर्ट जातो. अगदी नांदेडच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या आधी हे सेंटर सुरू झालं आहे आणि त्यांनी MSc बायोटेक आणि MSc मायक्रोच्या काही विद्यार्थ्यांनी सेंटर चालवलं. मी झोरेंना सहज प्रश्न केला, तुम्ही पुण्यात होता म्हणला, मला आठवतं मी डीन असताना, आणि पुण्यात इतके नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, भारतात इतके विद्यापीठ आहेत, इतर ठिकाणी का नाही करत? ते म्हणले थोडाफार खर्च केला, सगळीकडे मनुष्यबळ आहे आणि ते आयडल पडलेलं आहे, थोडाफार खर्च केला तर आपल्याला अनेक ठिकाणी असे आरटीपीसीआर टेस्ट विद्यापीठात आणि रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये सुरू करता येतील. हे बेसिक सायन्सचा भाग आहे. हा व्हायरस स्टडीचा भाग आहे. व्हायरस स्टडी आपल्या ऍग्रिकल्चर विद्यापीठामध्ये होते, ट्रॅडिशनल विद्यापीठ डिपार्टमेंट असतात लाईफ सायन्सचे, त्यांचा भाग आहे, ते सहज करू शकतात. फक्त काही इन्स्ट्रुमेंट काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी ऍड करायला लागतील. तर थोडीशी ग्रँट दिली त्यांना युनिव्हर्सिटीना होऊ शकेल. तर हे काम आपल्या राज्यकर्त्यांना कधी सुचत नाही. आपण शिक्षण व्यवस्था वेगळी आणि सामाजिक प्रश्न वेगळे असा विचार करतो. शिक्षण आणि समाज एकत्रित विचार करत नाही. एक उदाहरण आहे नांदेड विद्यापीठात दिलं. त्यांनी दरवर्षी दररोज 600 डायग्नोसिस करतात. असा प्रयत्न जर देशभर झाला असता सगळ्या विद्यापीठामार्फत आणि रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत, तर काही प्रमाणात आज जो डायग्नोसिसचा प्रश्न, टेस्टिंगचा प्रश्न देशात निर्माण झालाय, तो आपल्याला रोखता आला असता. जे मुख्य प्रवाहात जे टेस्टिंग होत आहे त्याला ही जोड मिळाली असती तर प्रश्न आपल्याला काही प्रमाणात डायल्यूट करता आला असतं. मला वाटतं की आपण निश्चितपणे केली असती प्रगती. परंतु आपला हा वैचारिक हा कमीपणा आहे की आपण शिक्षण संस्थेत चालणारं रिसर्च आणि तिथलं मॅन पॉवर हा समाजाच्या पासून दूर राहतो. ते आपल्याला या ठिकाणी दूर करायला पाहिजे. नंतर तसंच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मला आठवतं की सामाजिक शास्त्रामध्ये आणि गव्हर्नमेंटच्या धोरणामध्ये खूप कनेक्ट होता. उदाहरणार्थ पुण्याचं गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स इथल्या विचारवंतांनी अनेक वेळा देशातील किंवा राज्यातील धोरणं ठरवताना सहभाग घेतलाय. तो आता आपल्याकडे कमी झालाय, त्यांचं महत्व कमी झालंय. तो आपल्याला रिएस्टॅब्लिश करायला पाहिजे. आपल्याकडचं सामाजिक शास्त्राचं संशोधनही अत्यंत कमी प्रतीचं आहे. मी व्यक्तीला कोणाला दोष देत नाही. त्यांचे संशोधनाचे विषय आणि त्यातला जो थेसिसचा कंटेंट असतो यावर अनेक प्रश्नचिन्ह आपण निर्माण करू शकतो. खरं म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये होणारं संशोधन हे देशाला, समाजाला उपयोगी पडणार असलं पाहिजे. मी अमेरिकेत असताना नेवाडा स्टेटमध्ये त्या ठिकाणी पाहिलं की त्या विद्यापीठात जे समाजशास्त्र संशोधन होतं त्याचा इमिजिएट वापर राज्यकर्ते करतात, तिथलं लोकल बॉडीज करतात. तेच मी बर्कली विद्यापीठात अनुभवलं. ते भारतात काय होत नाही असं मला वाटतं. अलीकडेच मी एक उदाहरण देतो आणि तुम्ही अडॉप्ट घेतो की आपल्याला लक्षात आलं असेल की 2 वर्षापूर्वी भारतातील एक इंडियन बॉर्न अभिजित बॅनर्जी, त्यांना इकॉनॉमिक्सचं नोबेल पारितोषिक मिळालं. ते आणि त्यांची बायको डुफ्लो. ते त्यांची आई मुंबईची होती, त्यांचं काही परभणीशी कनेक्ट होतं त्यांच्या आईचं, आणि ते JNU मधनं पोस्ट ग्रॅज्युएट झाले होते. नंतर ते MIT मध्ये गेले अमेरिकेमध्ये आणि MIT मध्ये PhD, आणि ते सध्या इंटरनॅशनल प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स आहेत. त्यांनी पाल
पॉवर्टी ऍक्शन लॅब त्या ठिकाणी सुरू केली आणि त्यांनी असे ते एक्सपेरिमेंटल इकॉनॉमिस्ट आहेत आणि असं दाखवून दिलं की आपल्याला जगातील गरिबी नाहीशी करता येते. त्यासाठी त्यांनी काही प्रयोग सेट केले, त्या ठिकाणी यशस्वी झाले आणि त्यांच्या ह्या कामाचं त्यांची बायको ड्युफ्लो यांना गरिबी निर्मूलनचा जो त्यांनी अकॅडमिक प्रोग्राम दिला त्यासाठी त्यांना 2 वर्षापूर्वी इकॉनॉमिक्सचं नोबेल पारितोषिक मिळालं. परंतु त्याची आपण भारताने तितकी विशेषतः नोंद घेतली नाही. मला माहित आहे, मी त्यांचं सर्व लिखाण वाचलेलं आहे. त्यांनी केनिया प्रयोग केला आणि त्यांचं एक युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना आहे. प्रत्येक नागरिकाला एक बेसिक इन्कम असलं पाहिजे, ते शासनाने प्रत्येकाला दिलं पाहिजे. आपण काही प्रमाणात आजच्या शासनाने त्याची कॉपी करून शेतकऱ्यांना जे वर्षाला 6,000 उत्पन्न देतो तो त्यातला थोडासा भाग आहे. परंतु युबीआय ही संकल्पना त्यांनी मांडली आणि केनियासारख्या देशामध्ये 12 वर्षापासून ते प्रयोग करतायत की युबीआय दिल्यामुळे गरिबी नाहीशी होऊ शकते. त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. भारतात सुद्धा ते करू शकतात. तर हे सांगायचं हेतू असं आहे की असं मौलिक संशोधन भारतात शिकलेला माणूस अमेरिकेत जाऊन करतो, त्याला नोबेल पारितोषिक मिळतो. गरिबीचा तर सर्वात मोठा प्रश्न भारतात आहे. तो जगभर प्रयोग करतो, त्याबद्दल त्याला रेकॉग्निशन मिळतं, प्रयोग यशस्वी होतात. पण भारतात आपण सामाजिक शास्त्रामधलं संशोधन आणि सरकारची धोरणं यामध्ये काही कनेक्ट आहे का? बिलकुल नाहीये. तो आपण एस्टॅब्लिश केला पाहिजे. ही मला वाटतं सध्या उच्च शिक्षण समोरचं चॅलेंज आहे. अशी अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. परंतु जर आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे खऱ्या अर्थाने आपण जर इम्प्लिमेंट केली, तसे हे धोरणं आहेत ती इम्प्लिमेंट केलं, मला त्याबद्दल बरेच प्रश्नचिन्ह आहेत इम्प्लिमेंट करण्याबद्दलचे. जर केलं तर मला वाटतं काही प्रमाणात आपण उच्च शिक्षणाच्या सहाय्याने खऱ्या अर्थाने रिसर्च करून आपण जगातील एक मोठी शक्ती निर्माण होऊ शकू. आपल्याला मोठी शक्ती यासाठी व्हायची की सर्वांना चांगलं जीवन देण्यासाठी, कोणाला कुरगुडी होण्यासाठी नाही. आणि हे आपल्याला उच्च शिक्षणातून प्राप्त होईल. मी माझ्या भाषणाचा शेवट एक मॉडेलने करतो. आपल्याला उच्च शिक्षण मॉडेल जे NEP आहे 20 जे आपण घेऊया, पण मॉडेल स्वरूपे एक हायर एज्युकेशन ट्रँगल मी सुचवतो. हायर एज्युकेशन ट्रँगल, त्या ट्रँगलचे 3 कॉर्नर म्हणजे व्हर्टाइस हे असतील. एक म्हणजे एक्सपान्शन, देयर आर 3 E's. एक्सपान्शन, आपल्याला अजूनही उच्च शिक्षण वाढवायला लागेल, आपल्या GR वाढवायचा आहे, अनेक काही भागापर्यंत आपलं शिक्षण पोहोचायचं आहे, तर आपल्याला एक्सपान्शन करायला लागेल. पण दुसरा कॉर्नर असेल एक्सपान्शन बट विथ इक्विटी. एक्सपान्शन करता आपल्याला सर्वसमावेशकता, सर्वांना गुणवत्तेच्या आधारे सर्वांना समान संधी निर्माण झाली पाहिजे अशी उच्च शिक्षण व्यवस्था आपल्याला निर्माण करायला लागेल. तर एक्सपान्शन करायचं बट एक्सपान्शन विथ इक्विटी. इक्विटी तर ठेवायचीच, पण इक्विटी ठेवताना आपल्याला एक्सलन्स पण मेंटेन करता आला पाहिजे. तर तिसरा कॉर्नर असेल ट्रँगलचा एक्सलन्स, एक्सपान्शन, देन इक्विटी, देन एक्सलन्स, असा ट्रँगल शिक्षण असलं पाहिजे. सर्वपर्यंत उच्च शिक्षण पोहोचलं पाहिजे, सर्वपर्यंत रिसर्चची संधी निर्माण झाली पाहिजे, त्यात समानता पाहिजे गुणवत्तेच्या आधारे, आणि त्यामध्ये एक्सलन्स असला पाहिजे आणि रिलेव्हन्स असला पाहिजे. आणि शेवटी या सर्व ट्रँगलचा सेंट्रॉइड केंद्रबिंदू हा एम्प्लॉयबिलिटी असला पाहिजे. चौथा E, एम्प्लॉयबिलिटी म्हणजे प्रत्येकाने नोकरी केली असं नाही, पण ज्याला नोकरी करायची इच्छा आहे तो असा ग्रॅज्युएट तयार झाला पाहिजे, तो नोकरीला त्याला सहजपणे नोकरी लागली पाहिजे. तर एम्प्लॉयबिलिटी हा या ट्रँगलचा सेंट्रॉइड केंद्रबिंदू असला पाहिजे. अशी उच्च शिक्षण व्यवस्था आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 20 सहाय्याने निर्माण करू शकलो तरच मला वाटतं की आपल्या समाजाला उच्च शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थाने न्याय देतील. आपण लक्षात ठेवा की देशाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग हा दर्जेदार उच्च शिक्षण व दर्जेदार आणि काळानुरूप संशोधन यामधूनच जातो. जगात हे घडलेलं आहे, भारतात सुद्धा हे घडवण्याची गरज आहे. या ठिकाणी मी बऱ्याच वेळ बोलत आहे. मला वाटतं की मी आता आटोपतो घेतो, जवळजवळ 40 मिनिटं 50 मिनिटापर्यंत झाले आहेत. तर उच्च शिक्षण आणि समाज यातला कनेक्ट परत रिएस्टॅब्लिश करायची गरज आहे. दुर्दैवाने तो स्वातंत्र्यपूर्व काळात काही प्रमाणात होता. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपलं राजकीय स्वातंत्र्य नसलं तरी शिक्षण संस्थेमध्ये गव्हर्नमेंटचा इंटरफेरन्स नव्हता. दे आर मोर ऑर लेस ऑटोनॉमस गव्हर्नन्स मध्ये. आज आपण तो आपल्याला इंडिपेंडन्स उच्च शिक्षण संस्था साधून इंडिपेंडन्स राखूनही आपल्याला सोशल कनेक्ट निर्माण करता आला पाहिजे. तरच आपल्या इतक्या 1 नंबरच्या शिक्षण संस्था जगात, नंबर ऑफ शिक्षण संस्था 1 नंबरच्या आहेत, इतक्या शिक्षण संस्था जगात कुठेच नाही. त्याचं अस्तित्व आपण तेव्हा जस्टिफाय करू शकू की जेव्हा आपण उच्च शिक्षणाच्या सहाय्याने पूर्णपणे सर्वांगीण विकास, सांस्कृतिक
सामाजिक आणि आर्थिक आपल्या देशात करू शकू. पण आपल्या देशाची जी इकॉनॉमी 10 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आपल्या 2030 साली करायची आहे. आणि प्राईम मिनिस्टर म्हणतात की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्यासाठी गरजेने इम्प्लिमेंट करायची गरज आहे. कारण आपल्याला 10 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इकॉनॉमी करायची असेल तर तितका मॅनपॉवर पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला ही पॉलिसी इम्प्लिमेंट करायची गरज आहे. पण दुर्दैवाने आपल्याला तसं प्रत्यक्ष दिसत नाहीये. मी आधी म्हटलं हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया अजून स्थापन झालं नाहीये. तर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. तर आपल्याला तरी पण हे सर्व जर अचीव्ह करायचं असेल, खरंच आपल्याला 2030 साली 10 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची इकॉनॉमी जीडीपी करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला जे काही कस्तुरंगन कमिटीने जे काही रिकमेंडेशन सुचवले त्या ट्रू स्पिरिट मध्ये कोणतेही डायल्युशन न करता त्याचे आपल्याला गव्हर्नन्स पूर्णपणे अवे फ्रॉम आर्म्स लेंथ अवे फ्रॉम द गव्हर्नमेंट ठेवूनच हे साध्य होईल. आणि त्यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज आहे. तशी मानसिकता सरकारमध्येही आणि जनतेमध्येही आणि जे उच्च शिक्षण संस्थेचे लिडर्स आहेत त्यांच्यामध्ये करायची गरज आहे. एक शेवटचं कॉमेंट करतो की आपल्याला स्वायत्तता आणि नॉन ग्रँट याबद्दल काहींचं कन्फ्युजन आहे. आपल्याकडे स्वायत्तता नॉन ग्रँट लगेच कनेक्ट होते, तसं नाहीये. स्वायत्तता गव्हर्नन्स मध्ये पाहिजे, निधी उलट जास्त लागतील त्यासाठी. नॉन ग्रँटना सुद्धा मी काही प्रमाणात पाठिंबा देतो, फक्त एकच पाठीवर तिथल्या सर्व्हिस कंडिशन आता खूप वाईट आहे. तो विषय पूर्ण वेगळा तरी एक लेक्चर होऊ शकतं विना अनुदानवर. परंतु विना अनुदान तेव्हा जस्टिफाय होऊ शकतं की जेव्हा तिथल्या सर्व्हिस कंडिशन आणि गव्हर्नमेंट अनुदानित सर्व्हिस कंडिशन समान असतील, सारखेच पगार असतील. त्याचं एक उदाहरण देऊन मी या ठिकाणी थांबतो. आपल्याकडे प्रायव्हेट प्रयत्नातनं खूप काही साध्य झालंय पूर्वीच्या काळामध्ये. त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट. साधारणतः 1902-03 ला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरला स्थापन झालं. आज जी भारतातली एक नंबर शिक्षण संस्था आहे रिसर्च, ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. ती नेहमी रँकिंग मध्ये सर्वात टॉप असते, जगाच्या रँकिंग मध्ये पण ती येते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 1902 ला टाटा ग्रुपने खर्चाने स्थापन केली. टाटा ग्रुपच्या इन्कम मधला 1/3 इन्कम त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जायचं आणि ती एक जागतिक लेवलवर संस्था नेऊन टाटा ग्रुपने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सरकारच्या ताब्यात दिली. दुसरं उदाहरण टाटा ग्रुपचं की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टीस चेंबूर मुंबई. साधारणतः 1930-35 दरम्यान जेव्हा डिप्रेशन आलं जगामध्ये, तर जगात अनेक सामाजिक संस्था निर्माण झाल्या आणि त्यांनी सोशल इंटरव्हेन्शनची कल्पना मांडली. इंडिपेंडन्स संस्थेकडनं, ऑटोनॉमस बॉडीकडनं सोशल इंटरव्हेन्शन टू गव्हर्नमेंट, ती कल्पना आपल्या देशात नव्हत्या. म्हणून टाटाच्या मुलाने, जमशेदजी सेठच्या मुलाने चेंबूरला एक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस स्थापन केली. तिचाही दर्जा जागतिक दर्जाचा केला टीसचा, नंतर ती सरकारच्या ताब्यात दिली. तिसरं एक उदाहरण आहे की कुलाब्याला जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे, जे भावाने त्या ठिकाणी लिडरशिप दिली आणि एक जागतिक दर्जाचं संशोधन बेसिक सायन्स मध्ये केलं गेलं TIFR मध्ये, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कुलाबा बॉम्बे. ती सुद्धा टाटा ग्रुपने खर्चाने स्थापन झाली आणि एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर ती सरकारच्या ताब्यात दिली. पण आपलं जे सध्याचं विनानुदान धोरण आहे ते उलट आहे. जे सामाजिक आहे त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आहे आणि खाजगीकरण करताना त्यातमध्ये पिळवणूक विशेषतः टीचर कम्युनिटीची खूप होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे हा एक स्वतंत्र विषय आहे. तेव्हा अनेक वेळा काय होतं की ऑटोनॉमी म्हटलं की लगेच आपण विनानुदानाची तुलना करतो, डोळ्यापुढे आपलं ते चित्र निर्माण. तसं नाहीये. तर हे दुर्दैव आहे की आपण ऑटोनॉमी जे विनानुदान हे टाटा सरकार पाहिजे होतं की काहीतरी भव्य दिव निर्माण करायचं आणि सरकारच्या ताब्यात द्यायचं. आत्ताच हा प्रवास उलटी गंगा आहे. सामाजिक संस्था ताब्यात घ्यायच्या आणि त्याचं खाजगीकरण करायचं आणि खाजगीकरण करता करता त्याचं फॅमिलीकरण करायचं आहे. हा उलटी गंगा आहे, तशी होता कामा नये. आणि त्या ऑटोनॉमीचा तसा हेतू नाहीये. नॅशनल एज्युकेशन तो हेतू नाहीये. या ऑटोनॉमस म्हणजे अवे फ्रॉम दी गव्हर्नमेंट इंटरफिरन्स, वर्किंग फॉर सोशल अपलिफ्टमेंट. आणि तिथल्या सर्व व्यवस्था ही अत्यंत आयडियल असेल, जगाच्या संस्थेची तुलना करण्यासारखी असेल, त्याला ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन असं म्हणतात. मी हा गैरसमज दूर करण्यासाठी सांगितलं. ऑटोनॉमस डोंट कम्पेअर विथ दी इव्हिल्स इन दी अनएडेड इन्स्टिट्यूशन इन इंडिया. या ठिकाणी मी परत एकदा माझे मित्र राजाभाऊ करपे आणि त्यांचा जो मोठा मित्र परिवार आहे, त्यांनी जे लोकसमाज फाउंडेशन औरंगाबादला सुरू केलं आणि त्यामार्फत काहीतरी प्रबोधनाचं कार्य कोरोनाच्या काळातही चालू ठेवलं, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मला वाटतं की मग तुम्ही बराच वेळ मला ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे फेस टू फेस असेल, आय ऑलवेज बिलीव्ह इन फेस टू फेस डिलिव्हरी. आपल्या अनेक गोष्टी संवाद साधता येतो. पण ठीक आहे, या क्रायसिसच्या काळामध्ये आपण थँक्स टू टेक्नॉलॉजी आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकलो.
मी माझे एक विचार काही प्रमाणात आपल्यापुढे मांडू शकलो. आपले सर्वांचे धन्यवाद. काही प्रश्न असेल तर वेलकम. धन्यवाद आदरणीय निमसे सर. अतिशय विस्तृत प्रमाणात आपण उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने या ठिकाणी आमच्या सर्वांच्या समोर भूमिका मांडलेली आहे. अगदी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पहिल्या आयोगापासून तर कस्तुरीरंगन यांच्यापर्यंत आपण एक चांगला आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या देशामध्ये असणाऱ्या संशोधनाच्या स्थितीगतीविषयी जी मांडणी आपण केली ती खरोखरच डोळ्यात अंजन घालणारी आहे. या अनुषंगाने आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. अशा पद्धतीची आपली भूमिका ही आम्हा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना निश्चितच आनंददायी आहे. सुशिक्षित बेकाराचा असणारा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा अतिशय आपण आमच्या समोर ठेवला. आणि खरं म्हणजे आपल्या समाजाचं हे वास्तव आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपले हात मात्र बेकार राहतात ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारून चालणार नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर आणि सरकारची असणारी एकूण त्या धोरणाची अनुषंगाने जी पॉलिसी आहे म्हणजे सरकार बोलत आहे कृतीमध्ये काही करत नाही, या अनुषंगाने आपण थेट जरी सरकारच्या अनुषंगाने रोष व्यक्त केला नसला तरी सुद्धा आपलं विधान मात्र सरकारच्या कृतीवर आक्षेप घेणारं आहे. आणि म्हणून या अनुषंगाने हे सांगितलं पाहिजे की अलीकडे बोलल्या जात आहे परंतु केल्या काहीच जात नाही. आणि म्हणून आपला शैक्षणिक विकास हा कोणत्या दिशेला जाईल पुढच्या काळामध्ये याविषयी सुद्धा सध्या आपल्या एकूण शिक्षण क्षेत्रामध्ये चिंतेचं अशा पद्धतीचं वातावरण आहे. म्हणजे उच्च शिक्षण आयोग निर्माण करायचा, UGCचं महत्व कमी करायचं, वेगवेगळ्या मूलभूत शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांचं महत्व कमी करायचं आणि फक्त नावं बदलायची काही जो प्रकार उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू झालेला आहे निश्चितच घातक आहे. पुढच्या काळामध्ये एक कौशल्याधिष्ठित शिक्षण या देशामध्ये निर्माण व्हावं, मूलभूत संशोधनामध्ये या देशाने गती घ्यावी अशा प्रकारचा आपण आशावाद प्रकट केला. हा आशावाद निश्चितच तरुणांनी त्या काळामध्ये विचारात घेण्यासारखा आहे. मी या ठिकाणी जे पार्टिसिपेंट आहे विनंती करतो की आपले काही जर प्रश्न असतील उच्च शिक्षण क्षेत्राच्या अनुषंगाने तर आपण या ठिकाणी प्रश्न विचारावेत. चॅट बॉक्स. हॅलो सर, प्रश्न विचारू. हॅलो विचारा सर, विचारा. त्यासाठी कोण आहे का? गोरे सर प्रश्न विचारा. हा निमशे सर नमस्कार. कृपया आपलं माईक बंद करा, ऐकू येतोय. निमिषे सरांचा आवाज निखिलराव चालू करा. गोरे सर बोला. हा निमशे सर नमस्कार. सर निमशे सरांना आवाज जात नाही बहुतेक. येतो सरांना आवाज जातो, तुम्ही प्रश्न विचारा सर. हा सर नमस्कार. पहिल्यांदा तुम्ही गेल्या 40-45 मिनिटांमध्ये अतिशय चांगली माहिती दिली त्याबद्दल आणि तुमच्या दोघांचे मी आभार मानतो. तर माझा एक प्रश्न असा आहे की गेल्या 1-1.5 वर्षापासून आपले महाविद्यालय जवळजवळ अध्यापनाच्या बाबतीमध्ये बंद असल्यासारखे आहेत. काही महाविद्यालयामध्ये ऑनलाईनचं अध्यापन चालू आहे. तर सरांना माझा एक असा प्रश्न आहे की इथून पुढच्या काळामध्ये हा जो COVID-19 सुरू झालेला आहे ते गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण अध्यापनापासून दूर आहोत. तर इथून पुढच्या काळामध्ये या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होऊन असं काही होऊ शकेल का की प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाण्याच्या ऐवजी ऑनलाईनच शिक्षणाची पद्धती येऊ शकेल, असं काही देश पातळीवर आणि एकूणच वैश्विक पातळीवर काही बदल होईल असं वाटतंय का सर आपल्याला? तुमचे सर. तर माझा आवाज बहुतेक तिकडे गेला नाही. तुमचा आवाज गेलाय, सरांचा बंद आहे. सर आपल्या मार्फत त्यांना विचारा ना प्रश्न. सर आपण अनम्यूट करा सरांना, निमशे सरांना.
निकेटो सरांना अनम्यूट करा. मोहिते सर. हॅलो. सर कनेक्टेड नाही दिसत आहे, अनम्यूट होत नाही त्यांचं. हा सर अनम्यूट होत नाही, ते बहुतेक कनेक्ट नाही आहेत सर. हा मोहिते सर. हा बोला सर बोला. हा तर गोरे सरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानेच त्याला जोडून माझा एक प्रश्न आहे सरांसाठी. जेव्हा तुमचा संपर्क होईल त्यावेळेस उत्तर त्यांनी दिलं तरी चालेल. वेलकम सर. असं आहे की सरांनी मांडणी करीत असताना सुरुवातीलाच चर्चिलच्या एका विधानाला कोट करून सर म्हणाले की डिजिटल एज्युकेशन सिस्टीम ही एका अर्थाने आज चांगली सिस्टीम आहे. आणि समारोप करत असताना सर म्हणाले की जर प्रत्यक्ष आपण भेटून संवाद साधला असता तर त्याचा एक वेगळा परिणाम झाला. तर मला या निमित्तानं असं म्हणायचं आहे की सरांनी नेमकंपणाने काय म्हणायचं आहे की खरंच ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही म्हणावा तेवढा प्रभाव टाकू शकत नाही, आपण तेवढ्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही असं म्हणायचं आहे का की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम चालू ठेवली पाहिजे पण त्याच्यापेक्षा अधिक प्रत्यक्ष जर संवाद साधला तर तो प्रभावी ठरू शकेल. हे जरा थोडं कॉन्ट्रडिक्शन्स मांडणीमधलं मला जाणवलं. कदाचित सरांना वेगळं सुचवायचं असेल, मला ते व्यवस्थित आकलन झालं नसावं, हे जरा बघितलं पाहिजे थोडं. धन्यवाद. सरांचा आवाजाचा प्रॉब्लेम आहे सर, स्वतः म्यूट झाले. ठीक आहे. जेव्हा सर असे म्हणालेत की जेव्हा होईल असं काही असं म्हणाले की माझा समोर बोलण्यावर अधिक विश्वास आहे, असं ते वाक्य होतं सरांचं. हो हो येस 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 बरोबर. पण ते समारोपाच्या सत्रात तसं अगदी त्यांच्या विवेचनाचा प्रोफेसर सरांना फोन करा नाही करतायत ते वाटतं. अगदी विवेचनाचा समारोप करत असताना ते तसं म्हणाले, पण सुरुवात करत असताना ते ठीक आहे आपण बोलूया. ओके ओके. सर आलेले आहेत. ऐकू येतं? अनम्यूट मी ऐकू येतं का आपल्याला? येतंय सर येतंय. हो येतंय बोला. प्रश्न मला गोरे सरांचा प्रश्न समजला. दुसरा प्रश्न समजला, याला उत्तर असं की कोणतीच प्रणाली ऑनलाईन किंवा फेस टू फेस दोन्ही मिक्स कॉम्बिनेशन पाहिजे. मी उदाहरण देतो त्याला. गोरे सरांना कल्पना असेल, मी नांदेडला कुलगुरू असताना हार्वर्ड युनिव्हर्सिटीला मी एक डेलिगेशन गेलो होतं. त्यावेळेस हार्वर्ड हे जगातील एक नंबरचं विद्यापीठ होतं, अजूनही ते आहे. आणि त्यावेळेस मला वाटतं टोपे एक मिनिस्टर होते आणि आम्हाला मॅन्डेट होतं हाऊ टू बिल्ड द वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी, जागतिक दर्जा विद्यापीठ कसं करायचं. आणि हार्वर्ड त्यावेळेस एक नंबर असताना आम्ही त्या ठिकाणी 8 दिवस गेलो होतो. तिथे आम्ही सहज अनेक गोष्टी चर्चा झाली. त्यातला एक आत्ता रिलेव्हंट प्रश्न असा आहे, आम्ही तिथे शिकवतात कसं पाहिलं तर काही कोर्सेस हे ऑनलाईन असतात आणि काही कोर्सेस मस्ट असतात फेस टू फेस. तेव्हा डिपेंडिंग ऑन द कंटेंट आपल्याला काही ऑनलाईन चांगलं असू शकतं इफेक्टिव्ह, काही आपल्याला फेस टू फेस हे मस्ट असतं. तेव्हा कोणतीच एक प्रणाली मी मांडत नाही. आपल्याला व्यक्तिगत कनेक्ट व्हायचं असेल तर फेस टू फेस हे आवश्यक आहे, परंतु प्रत्येक आपला कंटेंट पास ऑन करत असेल ऑनलाईन पुरेसं आहे. त्यावेळेस हार्वर्ड विद्यापीठामध्ये मुलांना ऑटोनॉमी होती की काही कोर्सेस ते ऑनलाईन घ्यायचे, काही ते फेस टू फेस घ्यायचे आणि त्यांना फक्त फेस टू फेस कोर्सेसलाच जिथं वर्गात हजर राहायचं, त्याची ट्युशन फी भरायला लागायची. ही तिथं व्यवस्था अजूनही आहे आणि होती त्या काळामध्ये होती 2010 साली. त्या परिणामात झालं की प्रत्येक विद्यार्थी स्वतः डिसाईड करायचा मला कोणता कंटेंट ऑनलाईन घ्यायचा आहे आणि कोणता कंटेंट फेस टू फेस घ्यायचा आहे. ते कोणताच सुपेरियर नाही, कोणताच इन्फिरियर नाही, नॉलेज कोणत्या स्वरूपाचं आहे त्यावर लांबून असतं. जो शेवटी रिमार्क केला फेस टू फेस झाला असं बरं वाटलं असं, त्याचं कारण त्यातनं व्यक्तिगत संबंध डेव्हलप होतात. पण
म्हणजे as far as content is concerned, ऑनलाईन suffice the purpose. परंतु तुम्हाला मोर पर्सनल इम्पॅक्ट करायचं असेल तर फेस टू फेसला पर्याय नाहीये. तर आपण पुढच्या काळामध्ये मतभेद आहेत की कोविड किती दिवस राहील असं आपण गृहीत धरूया की अजूनही 1-2 वर्ष आपल्याला त्या प्रमाणात रेग्युलर कॉलेजेस सुरू करता येत नाही. तर आपल्याला जो नुसता कंटेंट पास ऑन करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने करता आला पाहिजे. तसेच आपण टेक्नॉलॉजी विकसित केली पाहिजे. ह्युमन रिसोर्स तसा ट्यून केला पाहिजे. आणि ज्या गोष्टीला आपल्याला फेस टू फेस मुलांशी संपर्क करायचा अशा गोष्टीसाठी आपल्याला मुलं ग्रुपमध्ये लहान लहान टीम मध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये आणून त्यांना आपण डिलिव्हरी दिली पाहिजे. ते अमेरिकेत त्या काळात होत होतं. आपल्याकडे आता थँक्स टू कोरोना आपण आता अशी मिक्स सिस्टीम ऑफ डिलिव्हरी इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. कोरोना थांबू अगर ना थांबू आपल्याला शैक्षणिक उपक्रम खूप वर्षाकरता थांबू शकत नाही आपण. तर जे जे शक्य आहे ऑनलाईन देणं शक्य आहे, व्हिडिओ लेक्चर देणं शक्य आहे ते दिले पाहिजेत. तर मुलांना वर्गात यायची गरज नाही. आणि ज्या ठिकाणी मस्ट आहे त्या ठिकाणी छोट्या ग्रुपमध्ये मुलांना बोलवून सर्व सेफगार्ड करून आपल्याला फेस टू फेस डिलिव्हरी मार्फत नॉलेज दिलं पाहिजे. तेव्हा कोणतं सुपिरियर आणि कोणतं इन्फिरियर हा वादच नाहीये. दोन्हीचे काही प्लस पॉईंट आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट आहेत दोन्ही सिस्टीमचे. तर ऑनलाईन इज मोस्ट हँडी फॉर कंटेंट ट्रान्झिशन और टू डिलिव्हर द कंटेंट. तो कधीतरी रेकॉर्ड करून तो परत परत ऐकू शकतो. फेअर ॲज काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला फेस टू फेस डिलिव्हरीमध्ये सांगणं अधिक उपयुक्त ठरतं. तसेच आपल्या काही प्रमाणात मुलांना कॉलेजमध्ये बोलवून आपल्याला सर्व सेफगार्ड करून देता येईल. नाहीतरी मुलं हिंडतात रस्त्याला, बाहेर जात नाहीत का. तसे आपण ग्रुपमध्ये बोलवलंय, लहान ग्रुपमध्ये चर्चा केली तर मला वाटतं आपण शैक्षणिक उपक्रम या कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा आपण यशस्वीपणे राबवू शकतो. त्यासाठी फक्त वेल ऑर्गनायझेशन पाहिजे आणि सर्व टीम वर्क लागेल. त्यासाठी संस्थेचं, विद्यापीठाचं आणि विद्यार्थ्यांचं, की जे कंटेंट तुम्हाला फिजिकली प्रेझेंट राहायची गरज नाही ते 70-80% कंटेंट देऊ शकता. मी तुम्हाला हार्वर्डचं उदाहरण दिलंय. तिथं मुलांनाच ऑप्शन आहे कोणतं ऑनलाईन घ्यायचं आणि कोणतं फेस टू फेस घ्यायचं. मुलगा हा एक कोर्स ऑनलाईन घेतो, दुसरा बी मुलगा तो कोर्स फेस टू फेस घेतो. तर तिथं मुलगा स्वतःला असेस करतो, त्यानुसार डिसाईड करतो मला ऑनलाईन हा कोर्स घ्यायचा का मला शिक्षकाशी प्रत्यक्ष संपर्क करायला लागेल. तशी व्यवस्था आपल्याकडे काळाच्या ओघात निर्माण करण्याची गरज आहे. सो नथिंग इज सुपेरियर, नथिंग इज इन्फिरियर, बोथ कॅन को एक्झिस्ट. हॅलो, अजून कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. थँक्यू सर. अजून कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. करते सर. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता आपण. सर आहेत आपल्यासोबतच. अंबुरे सर, तुमचा प्रश्न होता सेमिस्टरचा. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आपल्याकडे सेमिस्टर मेथड सुरू झालेली आहे आणि सेमिस्टर मेथडमध्ये एक परीक्षा संपते आणि त्याचं जे काही असेसमेंट इव्हॅल्युएशनचं काम सुरू होतं त्या दरम्यान दुसरी सेमिस्टर लगेच येऊन ठेपलेली असते. तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला या सेमिस्टर पद्धतीविषयी काय वाटतं? हे पहा, सेमिस्टर पद्धत मी आधीच सांगितलं माझ्या अधिवेशनामध्ये. आपण गव्हर्नन्स हा ओल्ड टाईप ठेवलाय ऍफिलिएटेड स्ट्रक्चर मधला आणि सुधारणा ह्या ऑटोनॉमस स्ट्रक्चर राबवतो. त्यामुळे हा सर्व गोंधळ होतो. सेमिस्टर सिस्टीम काय किंवा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही सर्व गोष्ट तुम्हाला ऑटोनॉमस स्ट्रक्चर मध्येच इम्प्लिमेंट करणं शक्य असतं. आपण जर सेंट्रलाइज टाइम टेबल असेल त्या गोष्टी कधीच सक्सेसफुल इम्प्लिमेंट होणार नाही. त्यातनं हायब्रिड तयार होतं. ते आपल्याकडे झालेलं आहे. तर सेमिस्टर सिस्टीम हे ऑटोनॉमस संस्थेमध्येच आपल्याला राबवता येतात. सेमिस्टरचा एक आत्मा असतो. ज्या कोर्समध्ये तो मुलगा नापास होतो त्याला तो कोर्स परत रेग्युलर घ्यायला लागतो. ते तुम्हाला ऑड सेमिस्टर आणि रेग्युलर सेमिस्टरचं टीचिंग चालू ठेवावं लागतं. ते आपल्याकडे शक्य आहे का? तिसरी सेमिस्टर चालू असताना पहिली सेमिस्टर शिकवायची ते शक्य नाही. मुलाला सेमिस्टर सिस्टीम मध्ये परदेशात ज्या कोर्समध्ये तो नापास होतो त्याला परत एक क्लासेस अटेंड करायला लागतात, ऑनलाईन किंवा रेग्युलर. त्याची फी भरायला लागते. आपण न्यू वाईन इन ओल्ड बॉटल हा जो प्रकार आहे तसा राबवतो. त्याच्यामुळे हायब्रिड मिक्सचर तयार होतं. त्यामुळे जुन्या सिस्टीम मधले चांगलं आहे ते मिळत नाही आणि नव्या सिस्टीम मध्ये चांगलं अपेक्षित आहे ते होत नाही.
हा आपल्याकडे सर्व सावळा गोंधळ उच्च शिक्षण आहे. तर आपल्याला जर सेमिस्टर सिस्टीम, चॉईस बेस्ड सिस्टीम ही जगभर चालली आहे, तर आपल्याला जगाशी कनेक्ट व्हायचं असेल ते आज ना उद्या ते करावंच लागेल. त्यासाठी आपल्याला आपला गव्हर्नन्स बदलायची गरज आहे. त्या ठिकाणी आपल्याला ऑटोनॉमस सेल्फ रिस्पॉन्सिबल इन्स्टिट्यूट उभ्या करायची गरज आहे. आपण ऑटोनॉमस म्हणलं की मी आधी म्हटल्याप्रमाणे साहजिक आहे आपल्याला लगेच नॉन ग्रँटकडे लक्ष जातं. तसं स्वरूप येईल का काय? ऑटोनॉमस संस्था जास्त जबाबदार असतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जगातील सर्वच कॉलेज आणि विद्यापीठे ऑटोनॉमस आहेत, फक्त भारतीय उपखंड सोडला तर. ती सिस्टीम आल्याशिवाय आपल्याला सेमिस्टर हे बदल करणार नाही. आपलं जे काही लोक आहेत त्यात हायर अप्स सगळे ओळखीचे आहेत, ते तिकडचे प्रयोग, तिकडचे आयडिया घेतात आणि जुन्या सिस्टीम मध्ये इम्प्लिमेंट करतात. त्यातनं फक्त गोंधळच निर्माण होतो आणि तो गोंधळ सध्या देशभर चालू आहे. धन्यवाद सर. ओके. हॅलो, बोला नमस्कार. बोला बोला. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक संस्थांचा अभ्यास केलाय. बोला बोला. सध्याचा कोरोना काळ जरी सोडला आपण, तरी भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल फारसं काही आशादायी चित्र सध्या दिसत नाही. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शैक्षणिक संस्थांचं मूल्यमापन आणि तिथल्या शिक्षकांचे किंवा प्राध्यापकांचं मूल्यमापन करणारी भारतापेक्षा वेगळी अशी काही पद्धती आहे का, जेणेकरून परदेशातल्या शिक्षण संस्था, परदेशातला शिक्षक अधिक प्रभावीपणे काम करतोय? तर महाराष्ट्रात किंवा भारतात अशी स्थिती नाही. याबद्दल आपलं काय निरीक्षण आहे? जर आम्हाला कळालं तर आमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करण्यास संधी मिळेल. हे पहा, नंबर 1, ॲज फार एज अनुदानित शिक्षण मध्ये इंडियन टीचर्स आर बेटर पेड विद इन द ब्रिक्स कंट्रीज. अनुदानित मध्ये मी सांगतो, त्यामुळे सॅलरी हा जो एकेकाळी प्रश्न होता तो राहिलेला नाहीये. परंतु आपल्याकडे सायकोलॉजिकल परिणाम आहे. आवर टीचर इज नॉट दॅट ऑटोनॉमस. अमेरिका किंवा जगभरचा शिक्षक हा फार ऑटोनॉमस असतो. कोर्स एक करिक्युलम ठरला तर करिक्युलम नसतं, कोर्स म्हणजे डिटेल कोर्स सिलेबस हा तो टीचर ठरवतो. ते परीक्षा पद्धती टीचर ठरवतो. त्याला अकाउंटेबिलिटी असते, पण त्या ठिकाणी टीचर हा पूर्ण इन्व्हॉल्व्ह होतो. आणि त्या ठिकाणी जर रिसर्च करत असेल तर रिसर्च बद्दल एक टीचिंग मध्ये एक्सक्लुजन मिळतं. तो टीचर हा पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झालेला असतो. आपल्याकडे टीचरला इन्व्हॉल्व्ह व्हायची इच्छा असूनही आपल्याला जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी जे जास्त महत्व आलंय रादर दॅन अकॅडमिक कन्सिडरेशन, त्यामुळे हा गोंधळ आपल्याकडे झालाय. त्यामुळे आपल्याकडे क्वालिटी टीचर असूनही काय करू शकत नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे अभिजित बॅनर्जी जेएनयूचं प्रोडक्ट आहे, MA इकॉनॉमिक्स, अमेरिकेत जाऊन किती मोठं काम केलं. असे अनेक लोक आहेत की जे इथे सक्सेस होत नाही, परदेशात होतात, कारण तिथं ते स्वतंत्र असतात. विद्यापीठ जरी असेल तिथला प्रोफेसर त्याच्याबद्दलच्या डिसिजनला पूर्णपणे इंडिपेंडंट असतो पूर्ण निर्णय घेण्यासाठी. ते असेसमेंट खूप असते त्या ठिकाणी. टीचर्स असेसमेंट हे विद्यार्थ्याकडनं होतं, पियर्स म्हणजे कलिगकडनं होतं, हेड्सकडनं होतं. त्यानुसार त्याचा पुढच्या वर्षात पगार ठरवला जातो. ती सिस्टीम आपल्यापेक्षा खूप क्रूर सिस्टीम आहे अमेरिकन किंवा सर्वत्र. परंतु आपल्याकडे सिस्टीम मध्ये काहींना खूप प्रोटेक्शन, काहींना झिरो प्रोटेक्शन असं झाल्यामुळे एक आपल्याकडे थोडंसं हायब्रिड निर्माण झालंय. यातनं मी आधी म्हटल्याप्रमाणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या निमित्ताने आपल्याला सगळ्या स्तरावर बदल करावे लागतील. सॅलरी स्ट्रक्चर तर चांगलं ठेवावं लागेल, परंतु प्राध्यापकाला जो शिक्षणाचा आत्मा असतो त्याला त्याच्या ऍक्टिव्हिटी बद्दल पूर्णपणे फ्रीडम असलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा पूर्णपणे क्रिटिकली व्हायला पाहिजे आणि तो त्याच्या कृतीला पूर्ण जबाबदार असेल. आपल्याकडे अनेक ठिकाणी आपला अनुभव, मी आता कॉलेजमध्ये खूप वर्ष काम केलं, प्राचार्य म्हणून काम केलंय, की प्राध्यापकाचे मुख्य काम आहे की यू क्रिएट ए गुड ह्युमन रिसोर्स. त्या विषयामधला चांगला ह्युमन रिसोर्स तयार करतं. ते जर त्या प्राध्यापकाने घडून नाही आणलं प्रत्यक्षात, त्याचं मूल्यमापन काय, त्याबद्दल त्याला काही शिक्षा काहीच नाही. प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्या व्यवसाय करण्यात जर माणूस फेल झाला आपल्या नोकरीमध्ये तर काहीतरी हे असते, रिवॉर्ड्स अँड पनिशमेंट व्यवस्था असते. आपल्याकडे काही नाही, रिवॉर्ड्स पण नाहीत, पनिशमेंट पण नाहीत. त्यामुळे काय झालं की हे लोक शिक्षक कम्युनिटी चांगली असूनही, क्वालिफाईड असूनही इनर्ट झालेली आहे. तर इनर्टनेस जाण्यासाठी आपल्याला त्यांना खूप फ्रीडम द्यायला लागेल. त्याचबरोबर ऑटोनॉमी विथ अकाउंटेबिलिटी, आपल्याला हे स्ट्रक्चर आपल्याला सिस्टममध्ये जाणं लागेल. ऑटोनॉमी टू डिलिव्हर द गुड्स विथ अकाउंटेबिलिटी. इफ यू आर नॉट एबल टू डिलिव्हर द गुड्स, यू आर अकाउंटेबल फॉर दॅट पर्सनली. असं जर स्ट्रक्चर आपल्याकडे गव्हर्नन्स आलं आणि त्या ठिकाणी सरकारचा इंटरफिरन्स न राहता फक्त एज्युकेशनलिस्टचा इंटरफिरन्स राहिला, मला वाटतं की आपल्याकडे सुद्धा विथ दी
लिटल मोर फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट. मी राज्य शासनाला दिलं होतं. आत्ताच आपला फायनान्शियल सपोर्ट लेवल ऑफ फायनान्शियल एड हे ठेवून सुद्धा आपल्याला राज्य शासनात महाराष्ट्रामध्ये आपल्याला क्रांतिकारक बदल उच्च शिक्षण करता येतील. शिक्षक बायांना थोडं ट्रेनिंग दिलं तर खूप चांगले आहेत. फक्त ओरिएंटेशन जे आहे शिक्षण संस्थेचं आणि एकंदरीत समाजामध्ये जी विचार करण्याची पद्धती आहे ती जरा थोडीशी दुरुस्त करण्याची गरज आहे. त्यांना जास्त स्वातंत्र्य द्या, त्याचबरोबर त्यांना जबाबदार जास्त करा. निश्चितपणे आपले उच्च शिक्षण संस्था जगाच्या तोडीचे होतील. किंवा आज मी म्हटलं सिंगापूरच्या एक बेट आहे सिंगापूरचे आयलंड कंट्री तेमध्ये नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर त्या ठिकाणी मी 4 दिवस होतो. युनिव्हर्स पहिल्या 50 मध्ये असतं, कधी ते पहिल्या 15 मध्ये येतं. सिंगापूर हे 1947ला एक शांती विलेज सारखं होतं. कलकत्ता सिटी त्याच्यापेक्षा खूप मोठी होती पूर्ण सिंगापूरपेक्षा. परंतु आता ते कुठे गेलं आणि आपण कुठे राहिलो. तिथलं सगळे बदल हे शिक्षणाने झाले. तिथलं शिक्षण हे पूर्ण ऑटोनॉमस विथ अकाउंटेबिलिटी आहे. तर आपल्याला तो कन्सेप्ट आणला लागेल, ऑटोनॉमी अलॉंग विथ अकाउंटेबिलिटी, फ्रीडम आणि त्याबरोबर आहे. आणि संशोधनाला चांगल्या संशोधनाला रिवॉर्ड मिळाले पाहिजे. ते जर झालं तर निश्चितपणे आपल्या शिक्षण संस्था इंटरनॅशनल होतील. आपले प्रोफेसर सुद्धा इंटरनॅशनल लेवलचे प्रोफेसर होतील. एकेकाळी होते, मी आधी म्हटलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खूप कमी शिक्षण होतं, ठराविक लोकांनाच होतं, लिमिटेड स्कोप होता. पण जो कोणाला स्कोप मिळाला, आता नाव नाही घेत, SN बोस वगैरे असतील सर्व, हे लोकांनी जागतिक दर्जाचं काम केलेलं आहे त्या काळामध्ये. मेघनाथ साहा, SN बोस, मी ढाका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या फिजिक्स डिपार्टमेंटला भेट दिली होती. हे लोकांनी जागतिक विद्यापीठ लेवलचं काम केलंय. कारण राजकीय स्वातंत्र्य नव्हतं तर शैक्षणिक स्वातंत्र्य त्यावेळेस पूर्ण होतं आणि जे तुटपुंजे जे साहित्य होतं त्यावर त्यांनी जागतिक काम केलंय. आज तर आपल्याला फॅसिलिटी बऱ्यापैकी आहेत, आणखी ते वाढवलं पाहिजे. आणि जर स्वातंत्र्य दिलं त्याच्या प्रोफेशनसाठी आणि जबाबदारी टाकली त्याच्या कार्यासाठी, तर मला वाटतं की आपण क्रांतिकारक बदल निश्चितपणे घडू शकू. मला आशा आहे, आता आय एम ए वर्ल्ड मॅन, की नव्या एज्युकेशन पॉलिसी निमित्ताने NEP 20 यावर खूप टोकाची टीकाही करू नये आणि टोकाचं कौतुकही करू नये. त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपण त्या पुढे कशा जाता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यातल्या एक चांगली गोष्ट अशी की त्या ठिकाणी ऑटोनॉमीचा पुरस्कार केलाय. तोही ऑटोनॉमीचा अर्थ विथ फुल प्रोटेक्शन टू द टीचर्स हा जो पुरस्कार केलाय तो इम्प्लिमेंट करण्यासाठी एक सोशल प्रेशर आपण सर्वांनी निर्माण केलं पाहिजे. केवळ घाबरून जाऊन आपण विरोध करण्याविरोधासाठी ते करता कामा नये असं मला वाटतं. सर नमस्कार, मी प्राध्यापक लोणारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे. एक प्रश्न विचारू इच्छितो सर आपल्याला. बोला. खरं तर खूप दिवसांनी आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली, मला फार चांगलं वाटलं सर. या वयातही आपण अतिशय स्पष्टपणे विज्ञान, समाजशास्त्र या सगळ्याच बाबीवर आपण बोलता. आपल्या काळामध्ये आमच्या विद्यापीठाला खूप काही मिळालं सर. आपण खूप काही भरभरून या विद्यापीठाला दिलं. मला एक पगार घेत होते त्याचं काम केलं सर मला. आणि आज आपण शेवटी एक जे मॉडेल सजेस्ट केलेलं आहे, 3 ट्रायंगल मॉडेल, एक्सपान्शन, इक्विटी आणि एक्सलन्स, आणि याचा सेंट्रल पॉइंट आपण एम्प्लॉयबिलिटी म्हणतो. तर सामाजिक शास्त्राचा प्राध्यापक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून सतत एक गोष्ट आम्हाला ही फेस करावी लागते. एम्प्लॉयबिलिटी सोशल सायन्सेस मध्ये फारच क्रुशियल आहे, शिक्षणाचा आणि एम्प्लॉयबिलिटीचा. तसा थेट जसा इंजिनिअरिंग मध्ये, मॅनेजमेंट मध्ये किंवा सायन्सेस मध्ये थेट संबंध येतो, थोडा सोशल सायन्सेस मध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत सर. आता यावर काय करताय? लोणारकर सर, खरं म्हणजे आजच्या काळामध्ये 21व्या शतकाच्या सुरुवातीला सोशल सायन्सेस आर मोर इम्पॉर्टंट दॅन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याचं कारण असं आहे, असं म्हणलं जातं विचारवंत, जागतिक विचारवंत, आता जे काही संशोधन झालंय जागतिक सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये, हे आपल्या जगाला जगण्यापुरतं पुरेसं आहे. परंतु ह्या नवीन रिचनेस जो आलाय त्यातनं अनेक सोशल प्रॉब्लेम तयार झालेत. इथनिसिटी असतील, अनेक प्रॉब्लेम, रिजनलिझम, अनेक प्रॉब्लेम येतात. हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सामाजिक शास्त्रातला रिसर्च करण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून अमेरिकेमध्ये सोशल सायन्स आर मोर व्हॅल्यूड दॅन बेसिक सायन्सेस नाऊ. इव्हन NEP 20 मध्ये सुद्धा सामाजिक शास्त्राला जास्त महत्व दिलंय. म्हणून त्यांनी म्हटलंय की जे बेसिक सायन्स करतात त्यांनाही इंटरडिसिप्लिनरी स्टडीज रिकमेंड केलंय. फॅकल्टीचा बंद करून टाकल्यात आर्ट्स, कॉमर्स, सायन्स डिव्हिजन. आणि बेसिक सायन्सचा विचार करणारा थोडं सामाजिक शास्त्र अवगत असलं पाहिजे, असा विचार NEP 20 मध्ये जर ती खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट केली तर आहे. आणि सामाजिक शास्त्राचा तुमच्या अपेक्षेपेक्षा ऑन द कॉन्ट्ररी रोल हा
उद्याच्या जगामध्ये जागतिकीकरणासंदर्भात अधिक आहे. फक्त सामाजिक शास्त्रामध्ये जी रिसर्च मेथॉडॉलॉजी असती, जिनियसनेस असतो, तो असला पाहिजे. मी आता नांदेडला कुलगुरू असताना तेच अनुभवलं. लखनौला असताना ते भारतभर येते, कोणतं नाव घ्यायचं नाही, पण इथं होतो म्हणून सांगतो की अनेक टेस्टिस आपण ज्यावेळेस पाहतो तेव्हा आपल्याला असे वाटतं की आपण काय मुलांचा 3 वर्ष वेळ वाया घालतो. त्यातनं ज्याला रिसर्च माइंड डेव्हलप व्हायला पाहिजे, त्याला संशोधक वृत्ती डेव्हलप व्हायला पाहिजे, सामाजिक प्रश्नाला उकल करून सोल्युशन देण्याची जी मानसिकता किंवा कुवत त्या मुलामध्ये निर्माण केली पाहिजे, ती आपल्या पद्धतीमध्ये होत नाही. त्याला कोणी इंडिव्हिज्युअल विद्यार्थी किंवा शिक्षक जबाबदार नाही, त्याला सिस्टीम जबाबदार आहे. त्या टाईपचा गव्हर्नन्स ज्या ठिकाणी क्वालिटी चेक स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेपला होईल असा केला तर मला वाटतं सामाजिक शास्त्राची अनेक किंमत वाढेल. आणि सामाजिक शास्त्राची नोकऱ्या जास्त असतात. सायन्स टेक्नॉलॉजी मराठी सामाजिक शास्त्र तुम्हाला डिफेन्स सायन्सेस मध्ये, सोशल सायन्स मध्ये सर्वच नोकऱ्या लागतं. सामाजिक शास्त्राचं महत्व कधीच कमी होत नाही. जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत सामाजिक शास्त्राचं महत्व कमीच होणार नाही. आपल्याकडे त्या लेवलचे तुम्हीच विचार करा, 50 वर्षापूर्वी मी लखनौला असताना मला आठवत आहे, आता नाव आठवत नाही, जे इकॉनॉमिक डिपार्टमेंट होते आमचं तिथले जे प्रोफेसर होते त्यांनी गरिबीची प्रथम डेफिनेशन दिली होती. नंतर जे DN मुजुमदार होते ते सोशल डिपार्टमेंट, त्यांनी अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंट सुरू केलं. आणि पॉलिटिक्स हा विषय भारतात लखनौ विद्यापीठापासून सुरू केला. आधी तो इतिहासाचा भाग होता. 1923ला ते प्रोफेसर राम होते, अमेरिकेत PhD करून आले. 1923ला त्यांनी पॉलिटिक्स हा स्वतंत्र विषय असू शकतो, अमेरिकेत होता, तो भारतात सुरू केला. लखनौ इज द फर्स्ट युनिव्हर्सिटी. तर सामाजिक शास्त्रात त्या विद्यापीठाने सुरुवातीला खूप कामं केले, प्लॅनिंग मध्ये काम केलं, सर्वत्र काम केलं. तर सामाजिक शास्त्र डोंट अंडर एस्टिमेट, त्याचं खूप महत्व आहे. दुर्दैवाने ज्या पद्धतीने आपण शिक्षण देतो, जी पद्धत आपण अवलंब करतो, ज्या पद्धतीने असेस करतो मुलांना, ती थोडीशी तितकीशी सायंटिफिक नसल्यामुळे असं आपले एक स्वरूप झालंय, दृश्य निर्माण झाले की सामाजिक शास्त्र महत्व नाही. त्या ठिकाणी खूप नोकऱ्या आहेत. त्या दर्जाचा अभ्यासू समजदार आपल्याला सोशल सायंटिस्ट निर्माण केला, तर सोशल सायन्सेसचा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट निर्माण केला तर निश्चितपणे उद्याच्या जगामध्ये त्याला खूप मानाचे स्थान मिळू शकतं. फक्त तसं आपल्याला सुधारणा करायला लागेल. त्यासाठी ही सुधारणा आपणच करायची आहे. शिक्षक, कॉलेजेस आणि व्हाईस चान्सलर यांनी करायची. हो सर, ठीक. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद सर. अजून कोणाचे प्रश्न असतील, एखादा प्रश्न आपण घेऊयात. सर नमस्कार, मी सोनकांबळे. बोला सोनकांबळे, बोला. सर माझा प्रश्न असा आहे की उच्च शिक्षणामध्ये काही टीचिंग मेथड्स आपण बदलल्या पाहिजे का? म्हणजे जी परंपरागत मेथड आहे की वर्गात शिक्षकाने जायचं आणि शिकून बाहेर यायचं, याच्यापेक्षा जर आपण सेमिनार टाईप मेथड घेतली आणि एखादा विषय आपल्याला शिकवायचा आहे, समजा डेमोक्रेसीवर आपल्याला बोलायचं आहे, तर विद्यार्थ्यांच्या अगोदर ओपिनियन जाणून घेऊन त्याच्यानंतर जर त्याच्यातले राहिलेले गॅप्स आपण शिकवले तर ही टीचिंग मेथड कशी राहील? आता काय झालं, मी आधी तुम्हाला म्हटलं होतं, तुम्ही ऐकलं असेल की युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन राधाकृष्णन जे होतं त्यांनी एक रिमार्क केला होता त्यामध्ये. मी बारकाने काय आठवतं मला, कारण त्यातले 3 मेंबर हे लखनौ विद्यापीठाचे होते 1947ला. तर त्यांनी म्हटलं होतं की आपली उच्च शिक्षण व्यवस्था जे कंटिन्युएशन ऑफ स्कूल एज्युकेशन, शाळेत जसं शिकवतो काही प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात आपण विद्यापीठात तसं शिकवतो, कॉलेजमध्ये तसं शिकवतो. वन वे डिलिव्हरी, ब्ला ब्ला अँड ब्ला, एका मार्क शिक्षक बोलतो, मुलं ऐकतात. खरं म्हणजे जे काही मुलं आता नॉलेजचे स्रोत, इन्फॉर्मेशन स्रोत इतके वाढले की इन्फॉर्मेशन वर्गात यायची गरजच नाही. मुलांना फक्त सांगितलं गेलं पाहिजे कोणतं इन्फॉर्मेशन कुठं मिळतं ते करून वर्गात या. आणि वर्गामध्ये मोर डिस्कशन, तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे मोर डिस्कशनला स्कोप असला पाहिजे. आणि मुलांचे काही क्लॅरिफिकेशन झाले पाहिजे. त्याचे ट्युटोरियल मेथड ही चांगली आहे आजच्या काळामध्ये. ट्युटोरियल कपल्ड विथ दी सेमिनार्स, या पद्धतीने शिक्षण दिलं. आणि फक्त लेक्चर जे असतील, लेक्चरिंग मेथड ही आठवड्यात 2-3 लेक्चर झाले महत्वाचे, व्हेरी ऑथॉरिटीचे, ऑनलाईन जरी घेतले चालतील. खूप मोठा स्पीकर आहे, इम्पॅक्टफुल स्पीकर आहे, त्यांचे 4-5 लेक्चर झाले. 15-20 लेक्चर सेमिस्टर मध्ये घेतले, कोर्स पूर्ण केला, ऑनलाईन केला तरी चालेल. पण डिटेलिंग हे नेहमी ट्युटोरियल्स मधनं, सेमिनार्स मधनं केली पाहिजे. मुलांना आधी होम असाइनमेंट देऊन त्यांना घरून तयार करून आले पाहिजे. आपल्याकडे मुलं पॅसिव्ह असतात, 3 महिने मुलं पॅसिव्ह, नंतर ते ऍक्टिव्ह होतात परीक्षेच्या काळामध्ये.
तसं जगात कुठेच नाही. मुलगा फर्स्ट डे पासून ऍक्टिव्ह असतो. तो पहिल्या दिवशीत काही त्याला होमवर्क असतो, असाइनमेंट, आणि टीचर ते होमवर्क बारकाईने पाहतात. ती सिस्टीम आपल्याकडे राबवली तर अधिक इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. सोनकांबळे सर, एमफिल साठी मी ते वापरून बघितली सर, सेमिनार टाईप मेथड. तर मुलांचा इंटरेस्ट खूप वाढला त्याच्यामध्ये. चांगले जगभर तीच मेथड आहे सर. जगभर असं फार महत्वाचे लेक्चर फक्त हे असतात का. मी बर्कली विद्यापीठामध्ये ते मॅथ्स डिपार्टमेंट जगातले एक नंबर त्या काळात होतं. तिथं पाहिलं की 101 म्हणजे कॅल्क्युलस फर्स्ट हा कोर्स वर्गामध्ये 300 मुलं होते, आणि ते नोबेल लॉरेट म्हणून शिकवायचं पहिला कोर्स, बेसिक कोर्स. पण 300 मुलं कसं काय, लहान वर्ग नाही. ते लेन्सचा फक्त इम्पॅक्ट होतो एवढ्या मोठ्या प्रोफेसरचा. तो सेमिस्टरचे 5-6 लेक्चर घेतो, कॅल्क्युलस म्हणजे काय त्याची फिलॉसॉफी सांगतो आणि त्याचा वापर सांगतो. मुलांना एकदा इम्प्रेस करून टाकलं आणि त्याचं लिमिटेशन स्कोप समजलं तर सेमिनार मध्ये आमचे पीएचडी स्टुडंट सगळं तयार करून घेतात मुलांकडनं. त्यासाठी होम असाइनमेंट देतात, तयार करून घेतात, आणि ते ग्रुप विशिष्ट 10-10च्या ग्रुपमध्ये करतात नंतर. तर ही कॉम्बिनेशन जे आहे, लेक्चरिंग लिमिटेड आणि डिटेलिंग इन सेमिनार अँड होम असाइनमेंट, हे स्वरूप चांगलं आहे. येस सर. थँक्यू सर. ओके. नमस्कार मॅडम बोलतो. बोलते आपण सोशल सायन्सेसच्या रिसर्च आणि मेथड बद्दल बोललात. हे अगदी खरं आहे. सोशल सायन्सेसला स्कोप जरी असला तरी त्याची समाज मान्यता नाही, राजमान्यता अजिबात नाही. आणि म्हणून जरी अनेक सामाजिक समस्या झालेल्या असल्या तरी त्या ऍड्रेस कराव्यात याबाबतचं राजकीय इच्छाशक्ती नाही की ह्या सोशल सायंटिस्ट कडनं आपण काही मार्गदर्शन घ्यावं. आणि म्हणून हा जो पेच आहे, हा पेच दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललाय असं मला वाटतं. आणि युजीसीचे जे मूल्यमापनाचे निकष आहेत, भारत सरकारचे हॅलो हॅलो सर, एक प्रश्न विचारू शकते का? हॅलो, हा बोला. निमसे सर, डॉक्टर सीता सोनकांबळे बोलते सर. बोला. आयडीएसची पेटेंटिंग कशाची करायची याच्या संदर्भात प्रोफेसर आणि फॅकल्टीला फार संभ्रम अवस्था आहे, तर याच्यावर कसं वर्कआउट करता येईल? मॅडम, याचं सोल्युशन आपल्याला सर्वांना काढायला लागेल. वी आर द रिअल स्टेक होल्डर्स, आणि टीचर कम्युनिटीचा सर्वात महत्वाचा रोल आहे. आपल्या यासाठी एकत्रित येऊन शासन कोणतंही असो, मी आधी म्हटल्याप्रमाणे की हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया हे पूर्णपणे इंडिपेंडेंट असलं पाहिजे. खरं म्हणजे त्याचा चेअरमन हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर आणि विरोधी पक्षनेता याने निवडून त्याला नेमणूक केली की तो पूर्णपणे इंडिपेंडेंटली काम केलं पाहिजे, आणि त्यांनी देशातील विचारवंताचा घेऊन ही शिक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आता जे बाबू लोकांच्या हातात शिक्षण व्यवस्था गेली ती आपल्याला प्रथम हिसकावून घेतली पाहिजे, आणि शिक्षणातले तज्ज्ञ लोक ते आपसात बांधतील, मान्य, परंतु हेच लोक शेवटी सोल्युशन काढतील. विचारांती शिक्षक लोक सोल्युशन काढतील. त्यासाठी तसं वातावरण करायची गरज आहे. एनईपी मध्ये तशी व्यवस्था सुचवलेली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 20 हे डिटेल ड्राफ्ट बिलकुल नाहीये. इज अ विशफुल थिंकिंग, बंच ऑफ विशफुल थिंकिंग. असं व्हावं, तसंच व्हावं. त्यात हाच विचार आहे की हे सर्व प्रश्न आहेत आपल्या सोशल सायंटिस्टला किंवा सायंटिस्टला परत एकदा जनमान्यता आणि धोरणामध्ये प्रॉमिनन्स कसा मिळेल यासाठी काही त्यांनी उपाय सुचवले आहेत. ते करण्यासाठी आपल्याला सर्व शिक्षक कम्युनिटीला पॅसिव्ह न राहता आपल्यातले छोटे मोठे मतभेद विसरून जाऊन ऍक्टिव्ह होऊन आपल्या काही कॉमन मिनिमम प्रोग्राम करून, CMP कॉमन मिनिमम प्रोग्राम करून आपल्याला शिक्षण सुधारणा करण्यासाठी जे कोणतं शासन असेल, कोणत्याही पक्ष असू द्या, त्यांना आपण कंपेल करण्याची गरज आहे. आणि ही गरज निश्चितपणे आहे. काळाच्या ओघात ती गरज वाढतच चाललेली आहे. बोला सर. धन्यवाद सर. हा माहिती सर, थांबायचं सर.
थांबू हा. ओके, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. अं, मी अतिशय- 10:30 वाजता आलेलो आहे हा. होय सर, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचं विवेचन आणि आणि प्रश्न आता उत्तराचा संवाद. माझ्या मित्राने उपक्रम सुरू केला, त्यामुळे हा माझाच उपक्रम वाटतो आणि माझं अगदी. कर्तव्य आहे की त्यांना सरळ हाताने आणि प्रत्यक्ष ऍक्शन घेऊन मदत करणं माझं कर्तव्य आहे. हा, मनपूर्वक आभार सर. थँक्यू. आपलं कौतुक हे आमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण आम्ही सगळे तरुण पिढीचे प्रतिनिधी आहोत आणि पुढच्या काळामध्ये आपण सारख्या मान्यवर माणसांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर निश्चित काहीतरी बदलाच्या अनुषंगाने आम्ही थोडंसं पाऊल टाकूयात. मी या ठिकाणी प्राध्यापक अर्जुन मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या संवादमालेचे आभार मानावेत. प्राध्यापक अर्जुन मोरे सर. मोरे सर. मोरे सरांचा आवाज नाही सर. आहे चालू आहे आवाज. बोला सर, मोरे सर बोला, आवाज येतोय तुमचा, बोला. अर्जुन मोरे सर. हेडफोन काढून बोलावं लागेल. काढून बोला सर. नवीन टेक्नॉलॉजी आहे, रुळायला वेळ लागतो. हॅलो. हा बोला, आवाज येतोय, बोला. हा सर, लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद आयोजित संवादमाला संवाद तिसरा या संवाद मालेसाठी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले माजी SRT युनिव्हर्सिटी नांदेड तसेच केंद्रीय विद्यापीठ तथा माजी तज्ञ सदस्य करपे सराबरोबर त्यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली असे डॉक्टर सर्जेराव निमसे सर यांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला दिलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे, ऋणी आहे. तसेच या कार्यक्रमासाठी या वेबिनारला उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माजी कुलगुरू डॉक्टर VA चोपडे हे देखील उपस्थित होते. त्यांचे देखील आभार मानतो. या संवाद मालेचे प्रास्ताविक व परिचय असे करून दिलेले डॉक्टर संदीप पाटील सर यांचे देखील मी आभार मानतो. पूर्ण महाराष्ट्र भारतभरातून ह्या वेबिनार अटेंड करण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील पत्रकार हे सर्वांनी हा संवाद व्यवस्थित ऐकला, त्यांचे देखील मी आभार मानतो. अशा पद्धतीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.